असं वाटतं की आजूबाजूला सगळं वनराईच उभी केली असतो तुझ्या बोलण्यात. निसर्गाची खूप सुंदर साथ आहे. महाराष्ट्राचा तो मोठा नकाशा घ्यायचा आणि त्याच्यावरती किलोमीटर्स किती असतात ते बघून जायचं. तर आम्हाला हे काहीच प्रकरण माहिती नव्हतं की नक्की हे करतायत काय. सकाळी उठून रोज आवाज येतोय किंवा अलिबागच्या नाक्यावरचा वडापावाला आम्हाला ओळखायला लागलेला एवढं आम्ही तिकडे जात होतो. पण ते तर आपलं क्षेत्र नाही मुलांचं, की तेवढं धाडस नव्हतं. खूप दडपण असतं कुठच्याही मराठी मुलाला. तर तेव्हा मला तिचा सपोर्ट खूप झाला. मी 7 दिवस झाल्यानंतर मला 14व्या दिवशी परत मनालीला त्याच हॉटेलमध्ये आमरसपुरीच खायची. लोकांना काय हवं आहे हे एक स्टेप पुढे जाऊन विचार करून जर का त्यांना दिलं तर सरप्राईज फॅक्टर खूप चांगला असतो. इथली झाडं रात्री 10 वाजता झोपतात. हो, 9 वाजता झिंगाट गाणं लागलंय, पण अचानक 10 वाजता तेच गाणं जगजीत सिंगच्या गझलवरती आलंय. कारण तुम्ही ती पाठी लावली होती ना, म्हणून आम्ही जरा हळू आवाजात ऐकतोय. आम्ही आमच्या घरामध्ये पण गप्पा मारल्या नाहीत. एवढ्या गप्पा आम्ही इथे येऊन मारल्या. हे पैशात पोचण्यासारखी गोष्ट नाहीये. ही त्याच्या बियॉन्ड आहे. या सगळ्या गोष्टी आहेत त्या. की मला कळतं की रात्री जेवताना कोणी आज अन्न टाकणार नाही. कारण ते बघून आलेत की कसं शेती करतात इकडची लोकं ते. इन अ फनी वे तुम्हाला एज्युकेट केलं जातं की तुम्ही नक्की कशा पद्धतीचं तिकडे गोष्टी केल्या पाहिजेत. त्या तुम्ही बाकावरती बसा आणि अर्धा तास तुम्ही तिकडे बसलात की ऑटोमॅटिकली तुम्हाला कळेल की निसर्ग काय आहे. निसर्ग, तिकडची सगळी प्रेमळ लोक आणि मी स्वतः माझा करता तुम्ही नक्की या आणि वनराईमध्ये मी तुमची वाट बघतोय. रोजचं धकाधकीचं जीवन म्हणा की काही म्हणा, पण रुटीन मधून स्वतःसाठी वेळ काढून ट्रॅव्हल करणं असो की झाडं, पक्ष्यांचा किलबिलाट, डोंगरदऱ्यांनी वेढलेल्या निसर्गाच्या सानिध्यात जाण्याची प्रत्येकाची इच्छा असते आणि जावंसही वाटतं. त्यातल्या बऱ्याच जणांना ते साधतं देखील आणि काहींना इच्छा असून हे जमत नाही. तर बऱ्याचदा निसर्गाच्या सानिध्यात जाऊनही तिथे राहण्यासाठी आपलीशी वाटावी अशी जागा म्हणा की पोटाची शांती करणारं जेवण मिळत नाही. आणि मग हीच बेसिक गोष्ट हेरून आपल्या टुरिझम ट्रॅव्हल करिअर मधील ग्राउंड लेवल ते मॅनेजमेंट पर्यंतच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या उत्तमपणे पार पाडण्याच्या आपल्या अनुभवातून ज्याने मुंबई, नाशिक, पुण्यासारख्या शहरांपासून सहज प्रवास करू शकू अशा ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात वसलेल्या पळू गावात सुरुवातीला उल्लेख केला, तशाच निसर्गाच्या सानिध्यात उभारली वनराई. हो, वनराई जिथे आहे असंख्य झाडं, झुडपं, डोंगर, तलाव आणि दूर निसर्गाच्या सानिध्यात घरासारखा अनुभव देणारी ती होमस्टे बंगलोची अप्रतिम सोय. आणि तीच उभारणारा आलाप कोरडे आपल्या सोबत आहे आपल्या विषय का मराठीच्या नव्या कोऱ्या पॉडकास्ट मध्ये. नमस्कार, मी शुभम धांडे आणि आपण पाहतात विषय का मराठी. आणि या सगळ्या गप्पांना सुरुवात करण्याआधी पाहूयात ज्या वनराईचा उल्लेख केलाय त्याची छोटीशी झलक. थँक्यू व्हेरी मच. तू एवढी सुंदर सुरुवात केलीस या पॉडकास्टची आणि मला एवढं भारी वाटलं की मी एवढं सगळं निसर्गाचं वर्णन केल्यानंतर आपण आता ज्या रूममध्ये आहोत तिकडे असं वाटतं की आजूबाजूला सगळं वनराईच उभी केली असतो तुझ्या बोलण्यात. त्याच्यामुळे खूपच मस्त सुरुवात केली वनराईबद्दलची. आणि थँक्यू तुला पहिल्यांदी की तू पॉडकास्टला मला इन्व्हाइट केलंस आणि जेवढं काही वनराईबद्दल, जेवढं काही माझ्याबद्दल मला सांगता येईल तुला आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आपण नक्कीच गप्पा मारूया या विषयावर. नक्कीच आम्हाला देखील या विषयावर बोलायला आवडेल. तर सुरुवात त्याच प्रश्नाने करायला, जसं की आपण आता या कॉन्क्रीटच्या जंगलातल्या एका एसी मध्ये बसलेल्या जागेत बोलतोय, त्या जागेविषयी जिथे झाडांनी फुललेली ती जागा वनराई उभी केली आहे, तिच्याविषयी बोलताना आज तिच्याविषयी बोलायचं तुला, तर कसं वाटतंय तुला आज? एकदम मस्त वाटतंय. आता आपण तू म्हणालास असं की एसी मध्ये बसतोय आता इकडे, पण तरी मी अजूनही वनराई मधली जी ओपन एअर मध्ये जी शुद्ध हवा मिळते तिकडे ती आपण काही आता घेऊ शकत नाही तिकडे बसल्यावरती. पण तरी सुद्धा तिकडची जागा जी डेव्हलप करण्यामध्ये मजा आली, जे चॅलेंजेस आले ते सगळे खूपच अनुभव सुंदर आहे. आणि वनराई सारखाच एक काय म्हणतात त्याला मोठा प्रोजेक्ट माझ्या हातून घडतोय, अजून तयार होतोय. भरपूर गोष्टी राहिल्यात तिकडे करायच्या. आता आपल्याला फक्त 4-5 वर्षच झाली आहेत वनराई चालू करून. त्याच्यामुळे वनराईमध्ये आहे भरपूर गंमत चालू असते. निसर्गाची खूप सुंदर साथ आहे त्या जागेला.
त्याच्यामुळे मी फक्त एक काय म्हणतात एक जरिया असतो ना, निमित्त मात्र, तशा टाईपचा आहे मी. त्याच्यामुळे लोकांना तिकडे आल्यावरती निसर्गाचं जेवढं सौंदर्य आपल्याला देता येईल, निसर्गामधल्या ज्या नॅचरल गोष्टी सगळ्या आहेत आपल्या, त्या कशा त्या अनुभवता येतील. कुठेही मॅनमेड गोष्टी, अशा टाईपचा एसी, अशा टाईपचं कॉन्क्रीटचं जंगल तयार न करता तिकडची घरं सुद्धा कशी आपली कोकणातली घरी जशी असतात, की जशी लाल दगडाची, चिऱ्याचा दगड जो आपण म्हणतो. नक्कीच आपण या सगळ्या विषयावर बोलू दादा. पण जसं की आपण म्हणतो ना, की कुठली गोष्ट जेव्हा तयार होती, पण त्याचं एक मूळ असतं जमिनीमध्ये. आपण बी पेरतो आणि ते वाढत जातं, पण जसं झाड वरती ग्रो होत असतं तसं त्याची मुळं त्या जमिनीशी घट्ट रोवत जातात आणि ते मुळं जितके घट्ट होतात तितके ते झाड फुलायला, बहरायला मदत होतं. तर तू हा जो वनराईविषयी उल्लेख करतोय किंवा जी वनराई तू फुलवली आहे, तर हिचं नक्कीच अशी अचानक सुचलं आणि अचानक झालं असं नसेल. तर याचं मूळ कुठं आहे? तू मुळात तुझा जन्म कुठला आहे? तू कसा वाढला? तुझं बालपण कसं होतं? बरोबर, खरं. सो मूळचा मी दादरचा, मुंबईचा. अच्छा, क्या बात आहे. आणि येस, त्याच्यामुळे बालमोहन विद्या मंदिर दादरमध्ये जी शाळा खूपच प्रसिद्ध आहे, त्याचाच मी विद्यार्थी आहे. बालमोहन. येस, बालमोहन विद्या मंदिर. आणि ते आम्ही अगदी काय अभिमानाने सांगतो की मी बालमोहनचा आहे म्हणून. त्याच्यामुळे त्या शाळेपासूनच ते थोडंसं म्हणतात ना की आर्ट प्रेम जे असतं, कला ही भरपूर आम्हाला शाळेपासूनच शिकवली गेली. अभ्यासक्रम तर आपला असतोच नेहमीचा, पण त्याच्याबरोबरच तिकडे नाट्य, बाकीच्या सगळ्या गोष्टी, तिकडच्या ट्रिप्स असतील आमच्या शाळेच्या, किंवा तिकडचे आम्हाला शिवाजी पार्क सारखं लागलेलं मैदान असेल की जे खूपच शाळेच्या जवळ होतं, आणि तिकडे आम्ही जे काही आमचे विविध कला गुणदर्शन तिकडे आम्ही सादर करायचो. तर तेव्हा तिकडच्या स्टेज पासून ते कुठच्याही खेळामध्ये भाग घ्यायचा असेल, मग ते क्रिकेटची मॅच असू दे, खो खो, कबड्डी सारखी खेळ असू देत, किंवा आमची तळेगावला दुसरी शाळा होती, तिकडे आमच्या शाळेच्या ट्रिप्स असू देत, तर ते तेव्हापासूनच सगळं डोक्यात चालू असायचं. आणि तू म्हणालास तसं की हे सगळं चालू होण्यामागचं कारण, किंवा ते म्हणतात ना, बाळकडू लागतं काही गोष्टी, बाळकडू लागतं. त्याच्यामुळे फिरण्याची आवड खूप लहानपणापासून होती. आणि याचं मुख्य श्रेय जातं ते म्हणजे आमच्या बाबांना. कारण बाबांना आमच्या खूप असं असायचं दरवेळेला की बाबा स्वतः माझे डॉक्टर आहेत व्यवसायाने, पण तरीही तो कसा कुटुंबाला वेळ काढून शनिवार रविवार आम्हाला कुठे नवीन जागी घेऊन जाता येईल, आणि मग ऐतिहासिक जागा असू दे किंवा कुठचीही एखादं चांगलं नवीन हॉटेल असू दे, एखादं रिसॉर्ट असू दे, पण ते कसं बघायचं, ते का तेवढ्या लांब गाडी घेऊन जाऊ दे, बसने असू दे, ट्रेनने असू दे, पण ती एक सवय आणि ती चटक लागली की शनिवार आला की आम्ही दरवेळेला बाबांना विचारायचो की आता पुढचा हा रविवार आहे तर आता कुठे जायचंय. त्याच्यामुळे ते असं असायचं की रविवार दुपारी 3 वाजले की आमचं ऑटोमॅटिकली बॅगा भरा आणि आज बाबा कुठेतरी घेऊन जाणार. त्याच्यामुळे हे ते डोक्यात एवढं बसलं असं होतं की शनिवार रविवार म्हटलं की घरी थांबायचंच नाही. मी दादर आम्ही कधी रविवारी बघितलंच नाही. दादर मध्ये सगळेजण येतात, पण आम्हाला ते वडिलांनी अशी सवय लागलेली की नाही आता आपण बाहेर जायचं, आज कुठे ना कुठेतरी गाडी काढून. त्यावेळेचा एक शब्द होता आमचा की एमलेस वॉन्डरिंग म्हणायचे. एमलेस वॉन्डरिंग, तुम्ही कुठेही तुम्ही गाडी काढायची, जिकडे रस्ता सापडेल तिकडे जायचं. आणि साधारणतः एक 7:30-8 वाजले की जिकडे कुठे चांगलं हॉटेल दिसेल किंवा चांगली काही एखादी जागा दिसेल, मग ती निसर्गाच्या सानिध्यातली असेल, तलावाकाठची असेल, कुठेतरी पावसाळ्यात गेलो तर धबधबे असतील, पण हे असे कुठचे फेमस धबधबे आम्ही कधीच बघितले नाहीत. आम्ही नेहमी ऑफबीटच बघितले. कारण ते बाबा आणि बाबांचे मित्रपरिवार एवढा स्ट्रॉंग बिलिव्हर होता या गोष्टीचं की नेहमीच आपण ज्या गोष्टी बघतो ते सगळेच जण बघतात. त्याच्यामुळे आपण गाडी काढायची मॅप वरती, पूर्वीच्या काळी गुगल मॅप्स नव्हते, त्यामुळे महाराष्ट्राचा तो मोठा नकाशा घ्यायचा आणि त्याच्यावरती किलोमीटर्स किती असतात ते बघून जायचं. तेव्हा गुगल मॅप नसल्यामुळे प्रत्येक नाक्यावरती थांबायचं, प्रत्येक माणसाला विचारायचं. तोच गुगल मॅप होता त्यावेळेला, बरोबर, की हा रस्ता कुठे जातो, तो रस्ता कुठे जातो. ती लहानपणी या गोष्टी एवढ्या बघितल्या गेल्या माझ्याकडून की नॅव्हिगेशन कसं असतं किंवा एखादी गोष्ट किंवा एखादी ट्रिप प्लॅनिंग कशी करायची, हे सगळं बाबांकडून शिकत गेलो. परत मी तेच म्हणतो की बाबा व्यवसायाने डॉक्टर जरी असले तरी हे नकळत आम्हाला भरपूर ते शिकवत गेले. त्याच्यामुळे आपण मगाशीच गप्पा मारताना म्हटलं की इंस्टाग्राम, युट्यूब सगळं आत्ता आलंय. त्याच्यामुळे कुठची नवीन जागा आता आपल्याला सहज कोणी युट्यूबवर, इंस्टाग्रामवर जातो, सेल्फी घेतो आणि म्हणतो की आज मी इकडे आलोय आणि हे करतोय ते करतोय. पण त्यावेळेला बाबांची अशी आयडिया होती की एखादं, मला स्ट्रॉंगली आठवते की आम्ही गुजरातच्या ट्रिपला गेलो होतो आणि जुनागड किंवा आपलं द्वारका बेट असेल तर तिकडे त्या ट्रिपला जायच्या आधी बाबा रोज सकाळी आठवडाभर लवकर उठायचे. तर आम्हाला शाळेत आम्ही जायचोय, कॉलेजला जातोय, सगळं चालू आहे, पण आम्हाला कळायचं नाही एवढं लवकर का उठतायत. तर नंतर 4 वाजता बाबा रोज सकाळी उठून आमची 8 दिवसाची गुजरातची जी ट्रिप होती
तर ती बेसिकली त्यांच्या आवाजामध्ये ती माहिती पुस्तकातली जी असते ती साध्या टेप रेकॉर्डरवरती रेकॉर्ड करायची ऑडिओ कॅसेटमध्ये. आणि आता द्वारकेला जायचंय तर द्वारकेची माहिती जी पुस्तकात आलेली आहे ती रेकॉर्ड करायची स्वतःच्या आवाजामध्ये. तर आम्हाला हे काहीच प्रकरण माहिती नव्हतं की नक्की हे करतायत काय. सकाळी उठून रोज आवाज येतोय आणि एक आपले बाबा सकाळी उठून काहीतरी वाचतायत. बरोबर. ते आम्ही जेव्हा ट्रिप सुरुवात केली आणि पहिल्या दिवशी आम्ही जेव्हा जायला लागलो अहमदाबादच्या दिशेने, तेव्हा बाबांनी आम्हाला हे सरप्राईज दिलं. तेव्हा ऑडिओ कॅसेटचा जमाना होता, ते आपल्या टेप रेकॉर्डर असायचा गाडीतला. तर तेव्हा ते त्यांनी द्वारकेला जायला लागल्यावरती द्वारका म्हणून लिहिलेली टेप त्या ऑडिओ कॅसेटमध्ये टाकली आणि त्याच्यात बाबांच्या आवाजात आम्ही ऐकू लागलो की द्वारकेमध्ये आपल्याला काय काय बघायचंय, द्वारका या बेटाचं ऐतिहासिक महत्व काय आहे किंवा त्याचं अजून तिकडे काय बघता येईल. सो हे एवढं आम्हाला त्यावेळेला फॅन्सी वाटत होतं की हे किती भारी आहे की आपण गप्पा मारत असतो, आपण गाडीमध्ये चाललाय, प्रवास आहेत सगळे, पण एखाद्या ठिकाणाची माहिती ती कशी गोळा केली जायची, त्याचा अभ्यास कसा करायचा, त्याच्याबद्दलची माहिती आपण त्या ठिकाणी पोहोचतोय, त्या ठिकाणी पोहोचायच्या आधी आपल्या मागे ते बॅक ऑफ द माइंड सतत चालू आहे की नुसताच हातात वडा खातोय आणि आपण भजी खातोय, तसं न करता हे पण तुम्ही काहीतरी शिकताय नवीन. बरोबर बरोबर. तर ती खूप सुंदर सवय लागली की अशा टाईपचा स्टडी केला आपण एखाद्या जागेचा की त्यांनी त्या जागेबद्दलची एक आत्मीयता वाढते, उत्सुकता वाढते की नक्की तिकडे आपण वाचलंय, आता आपण ऐकत आलोय. आणि गाडीमध्ये वाचता येत नाहीत गोष्टी भरपूरदा, त्याच्यामुळे आता पण हे जे ऐकूनच होतं, त्याच्यामुळे आता पण आपण जे म्हणतो की व्हिडिओ रील्सला जास्त महत्व आहे, तर आमच्या बाबांनी हे 30 वर्षापूर्वीपासून चालू केलं होतं. क्या बात आहे. म्हणजे मी जे बी बोललो होतो तर ते तुमचे बाबा आहे असं म्हणू शकतो आणि त्यांनी ते पेरलं आणि ते मुळं. आणि त्यातल्या त्या शाळेचा उल्लेख झाला बालमोहनचा. तर बालमोहन शाळेचं असं विशेष आहे की तिथले आजकाल बरेच जे इंडस्ट्रीमधले कलाकार मंडळी आहे बालमोहन मधले आहेत. तिथल्या मराठी भाषेविषयीचं त्यांचं एक वेगळं कौतुक आहे की बालमोहनची मराठी आणि या सगळ्या विषयी. तर ते एक सांस्कृतिक म्हणू शकतो, तो एक वारसा सुद्धा बरेचदा अशा क्षेत्रामध्ये म्हणजे निसर्गाशी जेव्हा कनेक्ट होतो माणूस, तिथे एक कला सुद्धा त्याला तिथे जगण्याला एक नवीन उभारी देते. तर तो पण कनेक्ट कसा आहे बालमोहनचा आणि त्या कलाकारीचा? बरोबर. कलाकार म्हणशील तर माझे भरपूर मित्रमैत्रिणी आता आपापल्या कलेच्या क्षेत्रामध्ये एवढ्या काय म्हणतात उच्च स्थानी पोहोचलेले आहेत की एवढं मस्त वाटतं की आपले जे मित्रमैत्रिणी जे आपण एका बेंचवरती बसायचो आणि एका डब्यात आम्ही भाजी आणि पोळी खायचो आमची, आणि तीच लोक आता आपापल्या क्षेत्रात एवढ्या मस्त लेवलला पोहोचलेले आहेत. तर तेच आहे की आम्हाला त्यावेळेला असं अजिबात रिअलाइज झालं नव्हतं की आपण आपापल्या क्षेत्रामध्ये एवढे या क्षेत्रात आता मी जसं टुरिझम मध्ये आहे, कोणी माझे मित्र जे आहेत ते आर्टिस्ट आहेत, कोणी व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट झालेले आहेत. त्याच्यामुळे ती सगळी मंडळी एवढी छान आहेत आणि एवढ्या वरती आणि एवढ्या उच्च स्थानाला जाऊन सुद्धा केवळ आम्ही बालमोहनचे आहोत म्हणून आमचे पाय जमिनीवर आहेत. त्याच्यामुळे नाहीतर ते असं होतं की म्हणतात ना की हवेत गेला हा मुलगा किंवा हे. पण अजूनही शाळेचं नाव घेतलं, शाळेचं आमचे गेट टुगेदर्स असतील तेव्हा किती कोणी मोठी व्यक्ती झाला असेल, म्हणजे कोणी बँकिंगच्या क्षेत्रात मोठे आहेत, कोणी आमचे काही मित्र BST सेवेत आहेत, कोणी पोलीस अधिकारी झालेत, कोणी जसं तुम्हाला असे कलाकार जे आहेत ते सगळे आहेतच. पण ह्या सगळ्यांना जोडून ठेवते ती आमची शाळा. म्हणजे शाळामध्ये जे आमचे संस्कार झाले आणि जसं तू म्हणालास की बालमोहन आणि आमचा सांस्कृतिक वारसा जो आहे ते खूप घनिष्ठ नातं आहे. त्याच्यामुळे आमचं काही कुठचंही असं फंक्शन असेल तर ते आम्ही आम्ही असं ठरवतो की हे दादरमध्येच व्हावं आणि शाळेच्या जवळ व्हावं. त्याच्यामुळे ते काही झालं तरी ते फंक्शन झाल्यानंतर मग सगळे दादरला बालमोहनच्या शाळेत जाऊन आम्ही आमचे फोटो काढणे वगैरे काही प्रकार तिकडे चालू असतात. क्या बात आहे. आणि दादरचा उल्लेख होतोय, तसं मुंबई म्हटलं तर आता सध्या सगळ्याच म्हणजे वेगवेगळ्या प्रांतातले लोक इथे येतात, वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात, पण त्यातल्या त्यात दादर हे एक मराठी माणसाचं मूळ म्हणू शकतो, एक मराठी भाषा, मराठी संस्कृती यासाठी ओळखलं जातं. तर या दादर विषयी आणि तिथल्या तुझ्या बालपणाविषयी काय सांगशील, ज्याचा पुढे जाऊन या सगळ्या टुरिझम मध्ये किंवा या सगळ्या आता जे करिअर सुरू त्याला त्याच्या उभारीसाठी त्याच्या पाठबळ मिळालं, दादरचं आणि याचं कनेक्शन कसं वाटतं तुला? दादरमध्ये सगळा मित्रपरिवार एवढा दांडगा आहे की प्रत्येक जण दादरकर असल्यामुळे कोणी स्वस्त बसत नाही. त्याला काही ना काहीतरी सतत काहीतरी करायची एक अशी काय म्हणतात त्याला इच्छा असते आणि तो करत असतो सारखं. त्याच्यामुळे माझा मित्रपरिवार एवढा दांडगा होता, शाळेतले जे मित्र सगळे होते आमचे ते, की त्याच्यामुळे प्रत्येक जसं आधी वडिलांनी सवय लावली शनिवार रविवारची की बाहेर जायचं, ट्रिप्सला जायचं. मग त्याच्यानंतर असं आलं की जसं मी मोठा होत गेलो आणि माझा मित्रपरिवार, कॉलेजेस आणि पुढे सगळं वाढत गेला, त्याच्यामुळे मग तोच काइंड ऑफ वारसा मी चालवत गेलो की आधी आईबाबांबरोबर 2 विकेंड आईबाबांबरोबर आणि मग 2 विकेंड आम्ही आमचे बाहेर जायला लागलो. जेव्हा 18व्या वर्षी लायसन्स मिळालं गाडी चालवण्याचं तेव्हा अजूनही आठवतंय, तेव्हा महिंद्राची वॉयेजर नावाची एक गाडी होती जी आता मिनी बस म्हणून सगळे वापरतात, खूप मोठी गाडी आहे.
तर ती वॉयझर गाडी घेऊन पहिल्यांदा महालक्ष्मी मंदिरात आम्ही सगळे गेलो होतो. आणि त्या गाडीमध्ये साधारणतः कपॅसिटी 8 ते 9 लोकांची असते, पण आम्ही त्याच्यात 15 ते 16 लोक कोंबली होती. आणि ते गेलो होतो आणि एवढं मस्त वाटलं होतं की पहिलं ड्रायव्हिंग लायसन्स आपल्या ग्रुपमध्ये मला मिळालं होतं आणि कोंबाकोंबीत मस्त वाटलं होतं. आणि सगळ्यांना घेऊन त्या मंदिरात जायचं. आणि मग तिकडून जे काही सुरुवात झाली आमची, की बाबांनी खूप आणि आईनी दोघांनी फ्री हँड दिला. आई थोडीशी घाबरून असायची की तुम्ही एवढी मोठी गाडी देताय आणि 18 वर्षाचा झालाय आता. पण ते बाबांचं होतं की एक्सप्लोर करा, लिमिटमध्ये राहून तुम्ही ज्या काही गोष्टी आहेत, कायदा तोडू नका, कायद्याच्या बाहेर जाऊ नका. त्याच्यामुळे ते मित्रपरिवार खूप मस्त होता. त्याच्यामुळे ते फिरायची आवड मला होती, त्याच्यामुळे ती त्यांना लागली. काही लोक दादरच्या बाहेर गेलेच नव्हते. मग ते गाडी घेऊन व्हीटी साईडलाच जा, गाडी घेऊन ठाण्याला येऊरच्या इकडे जाऊन फिरा. आणि मग ड्रायव्हिंगचा मला अनुभव मिळत होता. त्याबरोबर सगळे माझे साथी मित्र होते, त्याला क्लिनरचा अनुभव मिळत होता. त्याच्यामुळे अशा आमच्या तिथून पण खूप पिकनिक्स अरेंज करायचा. मित्राचं आमचा एका फार्म हाऊस होतं अलिबागला, तिकडे रेग्युलरली जायला लागलो. मी शक्यतो कोणी मुंबईत थांबायचं नाही, शक्यतो फिरत राहायचं, नवीन नवीन जागा बघायच्या, नवीन नवीन रेस्टॉरंट म्हणा किंवा कुठचा वडापाव चांगला आहे किंवा अलिबागच्या नाक्यावरचा वडापावाला आम्हाला ओळखायला लागलेला एवढा आम्ही तिकडे जात होतो. त्याच्यामुळे भटक्या असं म्हणू शकतो आणि भटक्यासारखाच एक झाला. पण तुझ्या बाबतीत एक चांगली गोष्ट घडली की असं होऊन जातं ना की काय सारख्या सुट्टी आली की चालला मित्रांसोबत भटक्याला, पण इथं वेगळं होतं की हा बाबा सुट्टी आली तू जा फिरायला. आणि मग कदाचित इथूनच मग तुझं तो टुरिझमचं तू एज्युकेशन पण घेतलं. तर या सगळ्या गोष्टींमुळे त्या टुरिझमला जाऊ वाटलं की ठरलेलं होतं आधी की नाही माझं हे झालं की मी टुरिझम करेल, की कसं ठरलं गेलं? नाही, अजिबात ठरलं नव्हतं. मी अगदी तुला सांगायला की मी ऍक्च्युली इंजिनिअरिंग करायचा खूप प्रयत्न केला. इंजिनिअरिंग करताना माझं असं झालं की हे आपल्याला क्लासरूम मधलं ट्रेनिंग काही झेपणार नाही. आणि ते प्रयत्न झाल्यानंतर मग त्याच वेळेला असं होतं की प्रत्येक शाळेतला मित्र इंजिनियर किंवा बँकिंग क्षेत्रामध्ये, सीए त्या क्षेत्रामध्ये जायचं होतं. त्याच्यामुळे मी पण अगदी उत्साहाने इंजिनिअरिंगच्या नादाला लागलो होतो, पण तो नाद काय फार काळ टिकला नाही. आणि त्याच्यानंतर त्याच वेळेला एक मोठी ऍड वाचलेली की एअर हॉस्टेस व्हायचा कोर्स जो असतो, एअर हॉस्टेस, तर ती ऍड सध्या त्यावेळेला भरपूर सगळीकडे गाजत होती. पण ते तर आपलं क्षेत्र नाही मुलांचं. एअर अटेंडंट असतात, फ्लाईट अटेंडंट म्हणतात त्याला, पण ते नाही तर मग त्याच्या रिलेटेड काही करता येईल का, म्हणून मग बँड्राला ट्रेडविंग्स म्हणून एक कंपनी होती की जे हे ट्रॅव्हलच्या रिलेटेड सगळे कोर्सेस अरेंज करायचे त्यावेळेला. मुली असतील तर त्यांना एअर हॉस्टेसचे कोर्सेस आणि मुलं असतील त्यांना ग्राउंड स्टाफ, तिकीटिंग म्हणा किंवा एअरपोर्ट वरती सिक्युरिटी पासून तुम्हाला कस्टम्स मध्ये कसं काय करता येतं, तर ते सगळं ट्रेनिंग तिकडे व्हायचं. तर ती ऍड मी एकदा बघितली आणि तिकडे मी बिंदास गेलो की हे काहीतरी आपल्याशी जवळीक, आपल्याला जे आवडतं त्या गोष्टी काहीतरी आहेत. पण मला ते पण एक डोक्यात होतं की मला डेस्क जॉब आयुष्यात कधी मी करू शकेन असं वाटत नव्हतं. एकंदरीत माझं बालपण आणि तरुणपण बघता त्याच्यामुळे ते मला कितपत झेपेल. पण म्हटलं एक काहीतरी क्षेत्र निवडणं गरजेचं आहे आता, नाहीतर मग आई बाबांनी मला घराबाहेर सांगितलं असतं तू फिरतच राहा म्हणाले असते. आणि फिरायला पण काहीतरी लागेल ना पैसा. त्याच्यामुळे ट्रेडविंग्स मध्ये तो कोर्स केला. ट्रॅव्हल अँड टुरिझमचा एक कोर्स असतो. डिप्लोमा डिग्री कसं होतं? डिप्लोमा होता. येस, डिप्लोमा केला ट्रॅव्हल अँड टुरिझमचा. एक आयटा म्हणून कोर्स असतो जो एअर तिकिटिंग वरती होता, तर तो एक कम्प्लीट झाला. त्याच्यामुळे मग ते ट्रॅव्हल टुरिझमचं प्रॅक्टिकल कॉन्फिडन्स भरपूर होता, पण थेअरी कशी असते, एखादी टूर प्लॅन कशी करावी, एखाद्या डेस्टिनेशनचा अभ्यास कसा करावा, किंवा तिकीट म्हणजे काय, एअर तिकीट तुम्ही आता सगळं तुम्ही ऑनलाईन जाता, मुंबई नाशिक टाकता, तुम्हाला लगेच तिकीट कॉपी मिळून जातं. पण पूर्वी सगळं मॅन्युअली होतं, तिकीट लिहायची हातानी. मग त्याचे ते कोड्स होते वेगवेगळे, तुम्हाला शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवायला लागायचे. मुंबईचा BOM जो आता दिसतो किंवा सिंगापूरचा SIN आहे, हा प्रकार जो आहे, हे आम्हाला अख्खं जगाचं पाठ करायला लावलं होतं. त्याच्यामुळे मग हे सगळे असे भरपूर त्याच्यात प्रकार होते की जे सगळे शिकलो, थेअरी पक्की करून घेतली की नक्की कशा पद्धतीचा हा कार्यक्रम असतो, काय असतो आणि याच्यामध्ये काय काय चॅलेंजेस येऊ शकतात. आणि तो कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर मग जॉब करता बाहेर फिराफिरी चालू झाली. अच्छा, म्हणजे कोर्स केल्यानंतर जॉब करू वाटला, म्हणजे डायरेक्ट बिझनेस साठी नाही. ते कसं वाटलं? म्हणजे कारण की बऱ्याचदा होतं की तू लहानपणी इतका फिरला होता की सॅटर्डे संडे म्हटलं की तुझा फिरण्यामध्ये जायचा, त्यानंतर मित्रांसोबतही फिरणं. आता एज्युकेशन घेतल्यानंतर किंवा तू जसं बाबांचा उल्लेख केला की ते गुजरातला जातानाच्या ट्रिपचं सांगितलं की ते आधीच रेकॉर्ड करून त्या शहराची माहिती, आपण कुठे जाणार आहे, या सगळ्या गोष्टी तुझ्यात आधीच रुजलेल्या होत्या.
आणि आता एज्युकेशनही घेतली होती, थेरी पक्की झाली होती. मग बाहेर पडल्यानंतर बिझनेस असा कॉन्सेप्ट येण्याऐवजी नोकरी असं का बरं आलं? कारण त्यावेळेला ते जे वय असतं ते तेवढं आपण दादरकर, मराठी, मुंबईकर असल्यामुळे की तेवढं धाडस नव्हतं की डायरेक्ट आपण कुठलाही धंदा चालू करावा आणि मी उद्या दुकान उघडून बसल्यावरती माझ्याकडे 10 लोक येतील. हा कॉन्फिडन्स काही कालांतरानेच येतो प्रत्येकाला. त्याच्यामुळे मग ते असं होतं की कुठल्याही चांगल्या कंपनीमध्ये जॉब करावा आणि तिकडून कॉन्फिडन्स असून घ्यावा. एक आपण सगळं शिक्षण झालेलं आहे, थेअरी झाली आहे, प्रॅक्टिकल झाली आहे. पण ऑन फील्ड जाऊन एखादं टूर प्लॅनिंग असेल किंवा एखादं एअर तिकीट इश्यू करणं असेल किंवा हॉटेल बुकिंग असेल साधं, तर हे करायला तुम्हाला एक प्रॉपर चॅनल थ्रू जावं लागतं. तुम्हाला असं रॅन्डमली कोणी कुठचीही हॉटेलवाले तुम्हाला चांगले रेट्स देत नाहीत, एअरलाईन वाले तुम्हाला विचारत नाहीत की अच्छा तुम्ही आलात, तुम्हाला आम्ही चांगले रेट्स देऊ. त्याच्याकरता एक चांगली कंपनी असणं गरजेचं होतं. त्याच्यामुळे मग मी ट्रॅव्हल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, TCI म्हणून एक कंपनी होती, तर तिकडे मी पहिला जॉब तिकडे चालू केला. पहिला जॉब. येस. कसा अनुभव होता या सगळ्या जॉब मध्ये वगैरे, की म्हणजे TCI तू जे जॉईन केलं, तर तिथला एक्सपिरियन्स कसा होता आणि किती जॉब केल्यानंतर असं वाटलं की नाही आता आपण आपलं स्वतःचं सुरू करावं? बरोबर. सो TCI बेसिकली मी जॉब घेतला होता तो डेस्क जॉब होता. तेव्हा मी फक्त बॅक हँडला असायचो की एखादी केरळची ट्रिप आपली बुक झाली असेल, केरळच्या ट्रिपमध्ये येणारी माणसं किती आहेत, किती लोक आहेत, त्यांचं पिकअप ड्रॉप कुठून आहे, त्यांचं जेवायची व्यवस्था आहे की नाही, कोणाचं 3 स्टार हॉटेल आहे, कोणाचं 4 स्टार हॉटेल आहे. तर अशा सगळ्याची एक फाईल तयार करावी लागते आम्हाला बॅक हँडला, की उद्या तुम्ही ट्रॅव्हल करताय तुमच्या फॅमिली बरोबर, तर तुमचे रिक्वायरमेंट काय काय आहेत आणि ते तुमचे टूर चालू होण्यापासून ते टूर संपेपर्यंत फीडबॅक तुम्ही आम्हाला देईपर्यंत एक अख्खी प्रोसेस बॅक हँडला सांभाळावी लागते. तर ती सगळी प्रोसेस मी सांभाळायचो तिकडे TCI मध्ये. सो TCI मध्ये तो पहिलाच जॉब असल्यामुळे ते खूप अगदी बारकाईने शिकायला मिळालं. माझे त्यावेळेचे तिकडचे जे सगळे सिनियर्स होते, तर प्रामुख्याने मला नाव घ्यायला आवडेल की राधिका लाल म्हणून आमची मॅडम होती. तर तिने मला खूप सपोर्ट केला. मी नवीन असल्यामुळे भरपूर गोष्टी चुकायच्या किंवा भरपूर गोष्टी कळायच्या नाहीत. परत थोडासा एक काय म्हणतात ड्रॉबॅक असा होता, मराठी शाळेमधून असल्यामुळे इंग्लिशचा त्यावेळेला प्रॉब्लेम. हे खूप दडपण असतं कुठच्याही मराठी मुलाला की तुम्ही जेव्हा एका चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये लागता तेव्हा तुम्हाला ते एक बॅरियर येतं सुरुवातीला, की तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन तुम्ही ओपनली बोलू शकत नाही त्या बाबतीत, की इंग्लिशचं दडपण हा. आणि त्याच्यामुळे काय होतं, इंग्लिशचं दडपण आल्यामुळे तुम्हाला गोष्ट येत असते पण तुम्ही ती बोलून दाखवू शकत नाही किंवा तुम्ही ती करू शकत नाही. बरोबर. तर तेव्हा मला तिचा सपोर्ट खूप झाला. आणि ते म्हणतात ना की सुरुवातीचं प्रोफेशनल करिअरमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये तिने खूप सपोर्ट केला, की ज्यांनी मला कॉन्फिडन्स माझा खूप वाढला. त्यावेळेला भारतामध्ये जस्ट क्रूज सेवा जी होती आपली, बोटी ज्या येतात बाहेर परदेशातून, ती स्टार क्रूज आपल्या इकडे यायला सुरुवात झाली. स्टार क्रूज. येस. ती भारतात पहिल्यांदा आली होती. माझ्या मते ती एकमेव कंपनी होती तशा पद्धतीची. येस. ती स्टार क्रूज मुंबईत आपल्या इकडे यायला सुरुवात झाली. सो ते क्रूजचं कसं हँडल करायचं असतं, क्रूजचं सगळं वेगळा प्रकार असतो, बुकिंगचा जो असतो तो. आपल्या इकडे हॉटेल रूम्स असतात, ते क्रूजला केबिन्स सगळे असतात, त्याचे वेगळे कॅटेगरी असतात. तर ते कसे हँडल करायचे, त्याचं कॅटेगरी कशा असतात, त्याचे मील प्लॅन कसे असतात, ते सगळं शिकत गेलो. सो TCI मध्ये हा डेस्क जॉब झाल्यानंतर परत मन सुरुवातीपासून आपलं चंचल असल्यामुळे की असं होतं की हे आपण प्रॅक्टिकल करत नाही, आपण थेअरी खूप पक्की केली. सो 1-1.5 वर्ष तिकडे राहिल्यानंतर असं वाटलं की आता आपल्याला काहीतरी वेगळं शिकलं पाहिजे, वेगळं काहीतरी केलं पाहिजे. कारण TCI ही कंपनी जी होती ती खूप फॉरेन ट्रॅव्हलर्स करता फेमस होती. म्हणजे फॉरेनर्स तिकडे खूप यायचे. मुंबई दर्शन हा जो प्रकार असतो आपल्या इकडे तो व्हायचा, किंवा क्रूज मी म्हटलं तसं होतं डिपार्टमेंट. त्याच्यामुळे त्याच्यात मी ठरवलं की आता अशी कुठतरी कंपनी शोधू की जिकडे आपल्याला बाहेर जाऊन ऑन फील्ड एक्सप्लोर करता येईल. त्याच्यामुळे मग तशा ह्याच्यानी मी माझा सेकंड जॉब चेंज केला, तो अनुभव ट्रॅव्हल्स. सो अनुभव ट्रॅव्हल्सला मी लागलो. अनुभव ट्रॅव्हल्स ही कंपनी आहे, ती अरुण भट सर आमचे होते त्यांची आहे. तर ते बेसिकली खूप त्यांच्या टूर्स ज्या गाजलेल्या आहेत त्या सगळ्या आहेत, ते कोस्टल कर्नाटका हा जो प्रकार आहे की जो नॉर्मल कोणी तिकडे टूर नेत नाही. कर्नाटकामध्ये म्हटलं किंवा खालती साऊथ मध्ये कुठची ट्रिप म्हटलं आपण की आपण फक्त उटी, आपलं कोडाईकॅनॉल, मैसूर, बँगलोर हे सगळे ठिकाणी जातात. पण कोस्टल कर्नाटका ही एकमेव अशी ट्रिप आहे की जी अनुभव ट्रॅव्हल्स करतात. आणि तिकडे मला त्यांच्याबरोबर ऑन टूर राहून त्या प्रत्येक टूर कशा ऑन फील्ड ऑर्गनाईज केल्या जातात. 30 लोक असतील, 100 लोक असतील, आम्ही बसेस घेऊन तिकडे फिरायचो लोकांना. सो त्यावेळेला काय व्हायचं की तिथे
येणाऱ्या ऑनफिल्ड जो अनुभव असतो, इथे मी TCI मध्ये असताना काय करायचो की लोक कशी येत आहेत, लोक कशी जात आहेत हे पेपरवरती लिहून काढायचो. ओके. हा. पण मला त्यावेळेला सांगायचं असायचं की 10 वाजता ही बस इकडून निघेल. ओके. पण ऑन फील्ड गेल्यानंतर तो अनुभव आला 10 वाजता बस निघतच नाही. कारण 30 लोकांचा ग्रुप असेल तर 30 लोकांच्या ग्रुपमध्ये त्याच्यामुळे 20 लोक रेडी असतात, 10 लोक येत नाहीत. त्याच्यातलं कोणी हनीमून कपल असेल तर ते तर अजिबात लवकर येत नाही. त्याच्यामुळे ते सगळं सांभाळायचं. आणि जो पहिला 10 वाजता बरोबर आलेला माणूस आहे, जो कावलेला असतो की तुम्ही मला 10 वाजता सांगितलं मी आलोय आणि तुम्ही बस सोडत नाही आहात, ते सगळं मॅनेज ऑन फील्ड कसं केलं जातं, माणसांना कसं सांभाळायचं, हॉटेलवाल्याला कसं सांभाळायचं, एखादा चांगला नारळ पाणीवाला रस्त्यात दिसला तर शेड्यूल आपल्या ट्रिपचं न बिघडता पण लोक नाराज आहेत कारण बस उशिरा निघाली, मग ते थांबून नारळाचं पाणी कसं लोकांना द्यायचं की ज्याचे एक्स्ट्रा चार्जेस लावायचे नाहीत कारण ते पॅकेजमध्ये इन्क्लूड दाखवायचं. हे सगळे ज्या गमती आता गमती वाटतात, पण हे सगळे जे गिमिक्स आहेत ते मी अरुण भट सरांकडून शिकलो की एवढ्या मोठ्या ग्रुपला हसत हसत सांभाळायचं, हसत हसत सगळ्या गोष्टींना. एकदाही मी त्या माणसाला चिडलेलं बघितलं नाही, एकदाही मी त्या माणसाला कधी नाराज झालेत, कधी नाही आम्ही हे नाही देणार किंवा आम्ही हे तुमच्या हे पॅकेजमध्ये नाहीये म्हणून आम्ही हे देऊ शकत नाही, असं कधीच ते म्हणाले ते. आणि ते मी एक खूप आतापर्यंत फॉलो करतोय की कुठच्याही व्यक्तीला, मी आता वनराईचा परत विषय की वनराईमध्ये आलेली कुठचीही व्यक्ती जी त्यांनी मला सांगितलं मला हे पाहिजे तर मी कधीच नाही म्हणत नाही. तेव्हा सतत मला आमच्या अरुण भट सरांचा चेहरा डोळ्यासमोर येतो की ते जर का हसत हसत दरवेळेला प्रत्येक माणसाला सांगायचं की नाही हो आपण करू की काही प्रॉब्लेम नाही, कसं करायचं काय करायचं ते आपल्यावरती असतं, पण कोणाला नाराज करायचं नाही अख्ख्या ट्रिपमध्ये. त्याच्यामुळे मग अनुभव मध्ये तो खूप अनुभव आला की हिमाचल, केरळ आणि कर्नाटक इकडे मी 3-3 महिने जाऊन राहायचो. कारण मुंबई, पुणे, नाशिकची माणसं तिकडे चंदीगडला यायची, चंदीगडवरनं आम्ही सिमला, मनाली करून परत चंदीगडला त्यांना ड्रॉप करायचो. तर अशी ही टूर माझी साधारणतः 3 महिने मी तिकडे स्टेशन होतो. त्याच्यामुळे तिकडचे लोकल लोक पण माझ्या अगदी असे झाले होते की हा इकडेच राहतो, आता आधार कार्ड तिकडे चेंज करायचं आता फक्त एवढंच बाकी होतं. त्याच्यामुळे तो पण हे तुमचं भारी ना, म्हणजे आता आम्हाला असं वाटतं की बाबा तुमचं ट्रॅव्हल एजन्सी कंपनी आहे, तुम्हाला फिरायला मिळतं, हे खरंच असं आहे की म्हणजे की तुम्हाला तितका एन्जॉय करायला मिळतो प्रत्येक वेळेस, की कसा अनुभव असतो की यार प्रत्येक वेळेस एवढं भारी ठिकाणी फिरायला मिळतं? नाही, भारी पहिली टूर एकदम भारी वाटते की अरे वा मस्त बर्फचे डोंगर दिसतायत, मस्त नदी वाहतीये आणि स्नोफॉल होतो कधी कधी. पण ते ना 3 महिने तुम्हाला माहितीये की एकच पॅटर्न राबवायचा आहे. चंदीगडवर लोकांना पिकअप करायचंय, सिमल्याला 2 रात्र 3 रात्र मनालीला राहायचंय आणि मनालीवरनं परत तुम्हाला चंदीगडला ड्रॉप करायचंय. सो चंदीगडला ड्रॉप केल्यानंतरची जी संध्याकाळ असते ती फक्त रिलॅक्स असायची, कारण दुसरा ग्रुप नेक्स्ट डे येणार असायचा. पण त्याच्यानंतर तुम्हाला मधल्या सगळ्या ठिकाणी भागमभाग चालू असायचा, राऊंड अँड राऊंड अँड राऊंड. आणि आम्ही सगळे काय तरुण टूर एस्कॉर्ट असल्यामुळे आम्ही ते खूप एक्सायटेड असायचो की हो आम्ही हे करू, आम्ही ते करू, सगळं असायचं. पण ते कालांतराने ते कळायला लागलं की हे साधं नाहीये, जेवढं पैसे मिळत असले तरी थकायला होतं. येस येस. आणि मी परत म्हटलं की तरुण असल्यामुळे ते थकणं अजिबात नव्हतं, पण ते काही वेळानंतर ना ते मोनोटोनस व्हायला लागायचं की आता माहितीये की मी 7 दिवस झाल्यानंतर मला 14व्या दिवशी परत मनालीला त्याच हॉटेलमध्ये आमरसपुरीच खायची. आपल्या इकडे खूप असतं की अरे वा आम्ही मस्त मनालीला जाऊन आमरसपुरी खाल्ली, पण आम्हाला ऍज अ टूर मॅनेजर आम्ही मग ते मागे जाऊन आमच्या कुकला सांगायचो की बाबा आता आमरसपुरी नको, आज काहीतरी वेगळं द्या आम्हाला. असं होतं का? हो येस येस. आम्ही आता एवढं आमचा कुक करतो ते आमच्या करता पण सपोर्टिव्ह करतातच, म्हणजे आमचं जेवण थोडंसं वेगळं. येस येस. मग हा पॅटर्न कधी ब्रेक करावा वाटला किंवा असं झालं का मग ब्रेक करून मग परत काही स्विच केलं पुढे? हो. मी अनुभव मध्ये हे सगळे फिरून झालं, डोमेस्टिक डेस्टिनेशन सगळी. त्याच्यानंतर मला वाटलं की इंटरनॅशनली इकडे काही स्कोप नव्हता, कारण हे डोमेस्टिक करता ही खूप कंपनी फेमस आहे. त्याच्यामुळे मग त्यांनी आता रिसेंटली आय गेस इंटरनॅशनल ट्रिप्स पण चालू केले, पण त्यावेळेला डोमेस्टिक वरती ते खूप फोकस होते. त्याच्यामुळे मला अपॉर्च्युनिटी मिळाली की कॉक्स अँड किंग्स म्हणून कंपनी. तर कॉक्स अँड किंग्स कंपनीमध्ये मग मला चांगली अपॉर्च्युनिटी आली की जिकडे मला डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल दोन्ही सेक्टर सांभाळायचे होते, की ज्याच्यानी मला माझं वाटलं की वैयक्तिकरित्या मला खूप एक्सपोजर चांगलं मिळेल. की आतापर्यंत मी फक्त डोमेस्टिक ठिकाणी लोकांना दाखवत होतो ठिकाणं किंवा त्याचं पॅकेजेस हे करत होतो, पण इंटरनॅशनल सेक्टर तिकडे ओपन झालं आणि कॉक्स अँड किंग्स इंटरनॅशनली फेमस कंपनी अनफॉर्च्युनेटली ती बंद पडली.
पण त्यावेळेला कॉक्स अँड किंग्स कंपनी जॉईन केली की जेणेकरून मला फक्त भारतातलेच टुरिस्ट डेस्टिनेशन आहे पण इंटरनॅशनली पण जास्त एक्सप्लोर करता येतील गोष्टी आणि बघता येतील. हा सगळा काळ कधीचा होता म्हणजे साधारण पहिली कंपनी सुरू केली तो ते आता कॉक्स अँड किंग्स? हे साधारणतः 2002 ते 2007 या सगळ्या दरम्यान ह्या सगळ्या कंपन्यांमध्ये तू काम केलं. येस येस. सो 2007 मध्ये जेव्हा कॉक्स अँड किंग्स कंपनीमध्ये बऱ्यापैकी शिकून झालं तेव्हा त्यावेळेला सगळ्यात बूमिंगला येणारी इंडस्ट्री होती ती म्हणजे ऑनलाईन पोर्टल्स सगळी. ओके. जी आता आपल्याला दिसतात यात्रा.com, मेकमाय.com, ज्या सगळ्या .com कंपनीज आहेत. तर त्यावेळेला क्लिअरट्रिप.com कंपनी ही त्यावेळेला खूप जोरात होती. बरोबर. तर तेव्हा तिकडे मला खूप चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली परत नशिबाने की हॉटेल्सचे माझा रॅपो खूप चांगला झालेला. प्रत्येक हॉटेल मॅनेजर्स असतील, हॉटेलचे सेल्स डिरेक्टर्स असतील, तर तेव्हा मला क्लिअरट्रिप.com मध्ये हॉटेल कॉन्ट्रॅक्टिंग करता मला चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली की मला ऑल इंडिया हॉटेल कॉन्ट्रॅक्टिंग करता त्यांनी मला अपॉइंट केलं की जिकडे मला ऑनलाईन वरती तुम्हाला जे रेट्स दिसतात ते रेट्स आम्हाला निगोशिएट कसे करावे लागतात. नाशिक मधलं एखादं हॉटेल, पुण्यातलं एखाद्या हॉटेलची किंमत 4,000 रुपये तुम्हाला ऑनलाईन दिसते, पण ती ट्रॅव्हल पोर्टलला कितीला पडते ते जे निगोशिएशन पॉवर असते की आम्ही तुम्हाला एवढ्या रूम नाईट्स अख्ख्या वर्षाचे देऊ, या बेसिसवरती आम्ही ते डील करतो हॉटेल्स बरोबर. तर ते निगोशिएशन करायला मला मिळालं. त्याच्यामुळे मग परत अख्ख्या भारतातल्या हॉटेल्स बरोबर चांगला कॉन्टॅक्ट झाला. म्हणजे या कंपन्या सगळ्या भारतामध्येच काम केलं? भारतामध्ये. पण या दरम्यान या सगळ्या करिअर मध्ये कुठे बाहेर दुसऱ्या देशामध्ये जाऊन काम करण्याची संधी मिळाली किंवा तसं काही झालं का? हो, मी क्लिअर ट्रिप नंतर मला अपॉर्च्युनिटी मिळाली की दुबईला जाण्याची. अच्छा. दुबईला जाऊन पण आपले सगळ्या मराठी कंपन्या ज्या तिकडे जातात आणि तिकडे लोकल जो सप्लायर असतो तो लोकल सप्लायर हँडल करण्याच्या दृष्टीने तिकडचे मराठी किंवा तिकडचं त्यांना लोकल माणूस कोणतरी लागतो. तर तशा ह्याच्यात मी दुबईला होतो. सो दुबईला तिकडे कुठल्या कंपनीसाठी मग? दुबईला माझ्या कंपनीचं नाव होतं ट्रॅव्हल टॅग. ओके. मी आता पटकन विसरलो एवढ्या सगळ्या कंपनी झाल्या. सो ट्रॅव्हल टॅग म्हणून कंपनी होती. तर तिकडे थांबून मग आम्ही बेसिकली मुंबईतून जी लोक येतात तर त्यांचं लोकल ग्राउंड अरेंजमेंट करायचं. म्हणजे तिकडे तुमचं एअरपोर्ट ट्रान्सफर पासून साईट सीइंग असतील, डेझर्ट सफारीज असतील, तिकडे क्रुझेस आहेत ते हँडल करायचे किंवा बुर्ज खलिफा तिकीट्स असतील, तर ह्या सगळ्या लोकल लोकांशी टायअप करायचं, येणारे आपले गेस्ट जे आहेत त्यांच्याशी कोऑर्डिनेट करायचं, त्यांना एकदा जाऊन भेटायचं. ती माणसं मराठी आहेत, गुजराती आहेत, साऊथ इंडियन आहेत, कोण आहेत त्याप्रमाणे त्यांना फूड मेन्यू सजेस्ट करायचं. किंवा दुबईतली लोकल रेस्टॉरंट अशी त्यांना निवडून द्यायची की जेणेकरून मराठी माणसाला त्याला तिकडे सावरण्याची खिचडी कुठे मिळेल. कारण सुरुवातीचा एक दिवस लोक लोकल फूड ट्राय करतात, बरोबर, पण तिसऱ्या दिवशी वरण भात दिसल्यानंतर लोक खुश असतात. त्याच्यामुळे साऊथ इंडियनचं पण तसंच आहे की सुरुवातीला आपण अगदी इधर का क्या है हम लोग को बताओ म्हणून मग ते जातात आणि खातात वगैरे, पण तिसऱ्या दिवशी तोच माणूस वडा सांबार खात बसलेला असतो कारण मीच ते हॉटेल त्याला सांगितलं असतं. त्याच्यामुळे अशा त्या मग लोकांना काय हवं आहे हे एक स्टेप पुढे जाऊन विचार करून जर का त्यांना दिलं तर ते सरप्राईज फॅक्टर खूप चांगला असतो आणि पर्टिक्युलरली भुकेच्या बाबतीत असेल तर खूपच चांगला असतो. आणि ते म्हणतात ना प्रेम आणि बऱ्याच गोष्टी या पोटापासून जातात असं म्हणतो की तिथे एक तो कनेक्शन जोडलं जातं आणि ते पकडण्यात तू माहीर आहे कारण की त्याचा अनुभव मी पुढे सांगेल त्या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि जसं सुरुवातीला मी उल्लेख केला नाही की एक बी होतं जे वडिलांनी पेरलं एक प्रकारे आणि त्याचे जे मुळं म्हणजे ह्या सगळ्या तुझ्या करिअर मधल्या वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटी, वेगवेगळे जॉब असतील, यातून तू ते मुळं तसे जमिनीत पसरत होते आणि हे सगळं खाली होताना पुढे एक वृक्ष उभा राहत होता आणि ते म्हणजे वनराई. बरोबर. तर वनराईचा काय किस्सा आहे की वनराई उभं राहण्यामागे किंवा वनराई कसं तयार होत गेलं, काय त्या मागचा इतिहास काय गोष्ट आहे वनराईची? सो 2020 मध्ये जेव्हा लॉकडाऊन लागलं तेव्हा माझी इन बिटवीन मी माझी स्वतःची कंपनी चालू केलेली परफेक्ट हॉलिडेज नावाने. ती कधी? सो ही चालू केली होती मी 2010 मध्ये. अच्छा. 2010 मध्ये 2003 ते 2010 मध्ये जो काही एक्सपिरियन्स मी एकत्र केला होता, गोळा केला होता, तो होता सगळा हॉटेल आणि ट्रॅव्हलचा. बरोबर. माझे कस्टमर मी स्वतःचे तयार केले नव्हते कारण मी आतापर्यंत फक्त 7 ते 8 वर्ष माझं बॅकहँड स्ट्रॉंग केलं होतं. ओके. की फ्लाईट एअर तिकीट्स कोणाकडून करायचे, कुठचा सप्लायर आहे मुंबईत, हॉटेल्स कोणाकडून करायचे, केरळचं हॉटेल हवं असेल तर हा सप्लायर आहे किंवा केरळचं डायरेक्ट हॉटेल आहे किंवा ग्रुप ऑफ हॉटेल्स हा एक प्रकार असतो की ताज हॉटेल्स आहेत, तर त्या ग्रुप ऑफ हॉटेल्सचा इन्चार्ज मुंबईचा कोण आहे, हे सगळं स्ट्रॉंग माझं स्टडी झालं होतं. सो माझ्याकडे आता बॅकहँडला सगळं रेट्स पासून सगळ्या गोष्टी रेडी होत्या. आता मला गरज होती चांगले कस्टमर्स मिळवायची. बरोबर. तर या सगळ्या माझ्या ज्या काही मी टूर्स केल्या, अनुभव मधून असतील किंवा TCI मधून क्रूज वरती गेलो असेल,
ते सगळे कस्टमर्स माझ्या पर्सनलाइज सर्व्हिसमुळे माझ्या टचमध्ये होते. अच्छा. त्याच्यामुळे मग त्याचा मला खूप फायदा झाला जेव्हा मी स्वतःची कंपनी चालू केली, की त्यांना मी जेव्हा मेसेजेस पाठवायला सुरुवात केली की हे असं मी सुरुवात केलेलं आहे, तर त्याच्यानंतर लोक माझ्याकडे यायला लागले. क्या बात आहे. तर परफेक्ट हॉलिडेज कंपनी चालू केली, पण अनफॉर्च्युनेटली लॉकडाऊन मध्ये सगळ्यात मोठा फटका ट्रॅव्हल कंपनीला बसला होता आणि हॉस्पिटॅलिटी सेक्टरला बसला होता. सो ट्रॅव्हल कंपनी परफेक्ट हॉलिडेज त्यावेळेला बंद केली होती. पण त्यावेळेला काहीच सुचत नव्हतं काय करायचं आणि तेच एक क्षेत्र निवडलं होतं की बाकी असं काहीच नव्हतं की त्याच्यानंतर नाव आला असल्यामुळे मी गायला सुरुवात केली असं काही नव्हतं. त्याच्यामुळे ते पण काही नव्हतं. म्हणून मग आपण वनराईमध्ये एक आठवण बंगला आहे, तो आठवण बंगला 2012-13 मध्ये आई वडिलांनी घेऊन ठेवला होता. अच्छा, 2012-13 मध्ये. कारण ते आम्ही एका मॅगझिन मध्ये ऍड वाचली होती की कोकणातलं तुमचं घर तुम्हाला मुंबई पासून 100 किलोमीटर वरती हवं असेल तर तुम्ही इथे या आणि तुमचं घर घ्या. तर ही ती ऍड होती. तर आपण मगाशी म्हणाल्याप्रमाणे रविवार होता, बाबांची गाडी तयार होती, त्याच्यामुळे आम्ही ती गाडी घेऊन गेलो तिकडे. तर तिकडे गेल्यानंतर ते कम्प्लीट जंगल होतं, अजिबात काहीच तिकडे नव्हतं, ना प्लॉटिंग झालं होतं ना कुठचे बंगले होते. पण समहाऊ बाबांची अशी खूप इच्छा होती आणि आईची पण इच्छा होती की घर घ्यायचं तर कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यात घ्यायचं. कारण त्यावेळेला ते थोडंसं होतं, सेकंड विकेंड होमचा कॉन्सेप्ट खूप चालू होता. आता थोडासा कमी झालाय, पण त्यावेळेला मुंबईची लोक, पुण्याची लोक शक्यतो लोणावळा, खंडाळा तिकडे इन्व्हेस्ट करत होते की विकेंडला कुठेतरी जायचं असेल तर हे घर. जसं नाशिकची लोक इगतपुरीला ट्राय करत होते, बरोबर, तसे भरपूर प्रोजेक्ट त्या काळात वरती येत होते. पण आईबाबांचं स्ट्रॉंगली म्हणणं होतं की मुंबईतून जाऊन परत सिमेंटच्या फ्लॅटमध्ये नाही राहायचं, कुठे राहायचं तर निसर्गाच्या सानिध्यात राहायचं. आणि हा कॉन्सेप्ट काहीतरी वेगळा वाटला, बरोबर, की चिऱ्याचं बांधकाम होतं सगळीकडे, अजिबात कुठेही निसर्गाची हानी होणार नव्हती किंवा तिकडे जे प्लॉटिंग होणार होतं ते पण जी झाडं आहेत ती तशीच्या तशी ठेवून मग तुम्ही तुमचं घर बांधा असं होतं. त्याच्यामुळे मग ते 11-12ला तो कन्फर्म विषय झाला की आपण इकडे घर बांधायचं आणि इकडे येऊन राहायला सुरुवात करायची विकेंडला. तशा पद्धतीने आपण ते घर बांधायला सुरुवात केली तिकडे 2011-12ला. येस, साधारणतः माझ्या 1 वर्ष गेलं असेल. एका वर्षात आपण ते घर तिकडे बांधलं आणि मग मी म्हणालो तसं सुरुवातीला खूपच एक्साइटमेंट होती की नवीन घर आहे, मुंबईपासून 2-2.5 तासावरती, तर तिकडे जाऊया. मग ते जाण्याला सुरुवात झाली आमची. मग ते पहिलं सुरुवातीला सगळे रिलेटिव्ह झाले, मग मित्रपरिवार बाबांचा झाला, आईचा झाला, माझ्या बहिणीचा झाला, माझा झाला. मग ते कालांतरी असं झालं की आता 1 वर्ष झालं आणि आता मग गाडी काढून परत त्याच ठिकाणी कुठे जायचं, पण तरी आपलं घर आहे म्हणून मग आम्ही जायला लागलो. पण लोकांचं असं व्हायचं की अरे तिकडे जाऊन आलोय आपण, मग परत कशाला तिकडे आता. त्याच्यामुळे मग ते त्या याच्यावरती बाकीचे तिकडे जे बंगले बनत होते ते पण आम्ही बघत होतो की ती काय, ती कॉलनी आहे आपली वनराईमध्ये, सेकंड विकेंड होमची. सो बाकीचे बंगलो ओनर्सचा पण तोच फंडा होता की एकदा दोनदा आले घरी, आपली गृहप्रवेशाची पूजा झाली, सगळे आले, वा काय सुंदर जागा आहे, मस्त वाटतंय, निसर्गाचं सानिध्य वगैरे वगैरे, पण पुन्हा एका वर्षाने कोणीच यायचं नाही. निसर्गात गेलं तरी घर कारण तो लोकांचं तसं मेंटॅलिटीच नव्हती. कारण आपापल्या कामात लोक एवढी बिझी आहेत की असं विकेंडला प्रत्येक वेळा तिकडे येऊन राहणं शक्य नाही आणि मग तिकडे मेंटेन ठेवणं शक्य नाही. त्याच्यामुळे 11-12ला ज्या लोकांनी घरं घेतली ती 2015 पर्यंत लोक व्यवस्थित येत होते आणि ती जागा तिकडे व्यवस्थित डेव्हलप होत होते. पण 2015 ते 20 हे 5 वर्ष अनफॉर्च्युनेटली एवढी सुंदर जागा असून सुद्धा केवळ हे मुंबईपासून 100 किलोमीटर लांब असल्यामुळे तिकडे लोक कमी यायला लागले. त्याच्यामुळे निसर्ग तिकडे असला एवढा स्ट्रॉंग आहे बेसिकली की त्या बंगल्याचं मेंटेनन्स ठेवायचा हा खूप मोठा तिकडे प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे मग ते होत नव्हतं. त्याच्यामुळे 2020 मध्ये जेव्हा मी लॉकडाऊन मध्ये काय करायचं या विचारात होतो आणि तेव्हा मी तिकडे जाऊन अडकलो लॉकडाऊन मध्ये. म्हणजे तू त्या ठिकाणी गेला आणि लॉकडाऊन सुरू. हो बरोबर. काय झालं होतं असं लॉकडाऊन मध्ये, काय झालं आणि मग कसा चेंज झाला आणि जिथून हा वनराईचा कॉन्सेप्ट तुझ्या डोक्यात आला की जिथे होमस्टे साठी तू सुरू केलं, स्वतःचं घर लोकांना राहायला देतं. बरोबर. कारण मी म्हणलं ना की 2015 पर्यंत आम्ही जेव्हा मित्रांना बोलवायचो, नातेवाईकांना बोलवायचो, तेव्हा काही मित्र, काही नातेवाईक हे पण म्हणायचे की तुम्ही एवढे 30-30, 40-40 लोकांना बोलवताय आणि तुम्ही आमच्याकडून एकही पैसा घेत नाही, हे काही बरोबर नाहीये. तुम्ही आमच्याकडून जेवणाचे पैसे तरी घ्या किंवा तू अगदी बाहेरून तू आता कमर्शियली चालू केलं नाहीयेस पण तू ह्याचा विचार कर. पण त्याला वाटायचं कोण इकडे जंगलात थांबून हे सगळं करणार, हे सगळं कोण डोक्याला त्रास करून घेणार. पण ते थोडंसं बॅक ऑफ द माइंड लॉकडाऊन मध्ये तिकडे राहिल्यावरती आलं की लोकांना जर का ही जागा आवडतीये
आणि आपला आठवण बंगला 3 BHK जो सगळ्यात मोठा आहे वनराईमध्ये, तर तिकडे सगळ्या फॅमिलीज येत होत्या. मित्र आले, मित्रांच्या मित्र फॅमिलीज आले. तर त्यावेळेला एकदा म्हटलं ट्राय करून बघू आपण, की अशा टाईपचा समज आपण केलं की उद्या आपला मित्र आणि मित्राची फॅमिली सगळ्यांना बोलवलं, त्याला कसं जातंय, काय होतंय, ते कमर्शियल पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्याला इकडे काय काय करता येऊ शकतं. सो ते एक एक ग्रुपनी सुरुवात झाली. सो आठवण बंगला जो आहे तो मी लॉकडाऊनच्या नंतर किंवा थोडासा आधी हा असा एक्सपेरिमेंट करायला सुरुवात केली होती. की मित्राचे मित्र, रिलेटिव्ह थोडेसे अजून त्यांचे मित्र, अशा टाईपचा आम्ही ते करत गेलो. मग तो कॉन्फिडन्स थोडासा वाढत गेला की असं होऊ शकतं. आपल्या स्वतःच्या घरावरती हा प्रयोग करून बघितला की मी माझ्याच घरामध्ये लोकांना असं इन्व्हाइट केलं, गावातल्या लोकांना समज जेवण करायला बोलवलं, गावातल्या लोकांना सांगितलं की तुम्ही आमचे बंगले मेंटेन ठेवा. तर ते कितपत जमतंय कमर्शियली किंवा फायनान्शियली, कसं ते गणित सगळं. आठवणवर हा सगळा प्रयोग करून बघितला. येस. सो आठवणचा प्रयोग सक्सेसफुल झाला. आठवणवरती सक्सेसफुल झाल्यामुळे मला कॉन्फिडन्स आला की हे आता 15 नाही, आता मला 20 लोकांची इन्क्वायरी येते. आणि लोक जनरली आपल्या इकडे आल्यानंतर म्हणतात की अरे हा बंगला, बाजूचा बंगला आहे तो पण रेंटवरती देतोस का तू, किंवा समोरचा बंगला तो रेंटवरती देतोस का तू. कारण आमची छोटी फॅमिली, आमची काही 15-20 लोकांची फॅमिली नाही. आठवण मोठा बंगला आहे. त्याच्यामुळे मग ते असं आलं की मी बाजूच्या बंगलेवाल्यांना विचारून बघू का की तुम्ही काका तुमचा बंगला मला चालवायला द्या. तर असं एका बंगले मालकाला विचारलं, तर ते म्हणाले की हो चालेल, नाहीतरी आमचा पडून असतो आणि तू म्हणतोस तू मेंटेन ठेवणार आणि त्याच्यातून तू आम्हाला 4 पैसे कमवून देणार, नक्की घे. त्याच्यामुळे तो एक बंगला झाला, एकाचे 2, दोघांचे 3, असे ते मल्टिप्लिकेशन मध्ये वाढत गेले. त्याच्यामुळे ते स्वतःच्या घरावरती एक्सपेरिमेंट करून झाल्यावरती मग पुढे ठरलं की आता बाकीच्यांना विचारता येईल. आणि त्यांना पण माझा मोटिव्ह एकच होता की बंगले मेंटेन राहिले पाहिजे. कारण एवढी सगळ्यांनी मेहनत घेतली तिकडे, ते बंगले बांधण्यापासून सगळ्या गोष्टी करण्यापासून. त्याच्यामुळे त्याचं त्यांना आउटकम जे आहे ते निदान त्यांचे बंगले मेंटेन राहिले तरी पण लोक खुश आहेत. क्या बात आहे. पण आता जसं की होमस्टे किंवा अशा बंगल्यांचा आजकाल भरपूर प्रयोग चालू आहे. म्हणजे जंगल निसर्गामध्ये असे घरं बांधतात लोक, एक तर स्वतः जाऊन राहतात किंवा पर्यटकांसाठी तिथे त्यांच्यासाठी उपलब्ध करून देतात. पण वनराई मधल्या ह्या घरांचं विशेष काय, आणि सुरुवातीला तू उल्लेख पण केला की त्या चिराच्या दगडापासून बनलेले ही सगळं घरं आहेत ही सगळं. तर ह्या एका वेगळ्या गोष्टी सोबत अजून काय गोष्टी आहे की इथलं वनराई इतरांपेक्षा वेगळं ठरतं, आणि का म्हणून वनराई बेस्ट आहे असं तुला वाटतं? वनराईचं एक खूप मोठा पॉझिटिव्ह आणि प्लस पॉईंट तू म्हणशील ना, तर वनराईचं जे लोकेशन आहे ते खूप सुंदर आहे आणि युनिक आहे असं मला वाटतं. कारण वनराईचं जे लोकेशन आहे ते आपण मकापासून किंवा तू सुरुवात जी केलीस की निसर्गाच्या सानिध्यात आहे, आणि सह्याद्रीच्या पर्वत रांगा एवढ्या जवळून तुम्हाला तुमच्या घरातून बघायचा अनुभव जो मिळतो, आणि जे खूप सुंदर, कधी कधी भीषण भयावह रूप रात्रीचं, हे जे काही प्रकार आहेत हे तुम्हाला अनुभवता येत नाहीत. आणि ही मी क्रिएट केलेली नाहीये, हे निसर्गाने जे दिलंय तिकडे आम्ही वसवलेली ही वस्ती आहे. त्याच्यामुळे मला माझा आतापर्यंत ट्रॅव्हल मधला जो अनुभव आहे, तिकडे भरपूर लोक, खूप सुंदर रिसॉर्ट्स आहेत मुंबईच्या आजूबाजूला किंवा अख्ख्या भारतामध्ये, किंवा होमस्टेज आहेत, सगळं आहे. पण मॅनमेड केलेल्या गोष्टी ज्या असतात ना त्या जास्त काळ अपील देऊ शकत नाही. बरोबर. इकडे काय ना, प्रत्येक ऋतूमध्ये वेगळी मजा आहे. इकडे तुम्ही गरमीमध्ये जरी आलात तरी पण तुम्हाला वेगळा निसर्ग मिळेल. सो निसर्ग ज्यांना आवडतो, आणि पर्टिक्युलरली लॉकडाऊन नंतर माझा अनुभव असा आहे की निसर्ग आवडणारे लोकांची संख्या वाढली. कारण लॉकडाऊन मध्ये लोक एवढी घरी राहिली आणि तो अख्खा टुरिझमचा पॅटर्न बदलला. बरोबर. आधी लोकांना लॅविश रिसॉर्ट, स्विमिंग पूल आहे, रेन डान्स आहे, जकुझी आहे किंवा काय स्पेशियस रूम्स आहेत, हे सगळं आवडायचं. पण त्याच्या एक्झॅक्टली उलट झालं की ज्यांना लोकांना शांतता हवी आहे, लोकांना निसर्ग हवा आहे, लोकांना चांगलं नीट हायजीन जेवण पाहिजे, त्यांचं घर जे आहे ते खूप स्वच्छ पाहिजे, आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण देतो. आणि आपल्याकडे क्लस्टर सिस्टम आहे. आपण जसा उल्लेख केला होता की आपल्याकडे आता टोटल 12 बंगले आहेत. ओके. सो 3 BHKचा बंगल्याचं युनिट, 1 BHKचं युनिट, 2 BHKचं युनिट. ओके. सो अशाने काय होतं की फॅमिली क्राऊड आपला जो आहे तो आपल्या घरी आल्यासारखे राहतात. कारण आपलं हॉटेल नसल्यामुळे आपण जे आपले बंगले ठेवलेले आहेत ते त्यांच्या घरच्यांसारखेच ठेवलेले आहेत. भरपूर जणांनी मला रिव्ह्यूज आणि हे पण दिलेत की आम्हाला इकडे आल्यानंतर हॉटेल किंवा रिसॉर्ट मध्ये आल्यासारखं वाटत नाही, आम्हाला गावातल्या आमच्या मावशीकडे, आत्याकडे, काकाकडे, मामाकडे आल्यासारखं वाटतं. की हे कारण होमस्टेचा बेसिकली कॉन्सेप्टच तो आहे की जो भरपूरदा आपल्याकडे थोडासा चुकीचा घेतला जातो. की होमस्टे बाहेरच्या देशांमध्ये, युरोप आणि अमेरिकेत जे हे सगळं चालू झालं होतं, की होमस्टेचं म्हणणं तेच आहे, कॉन्सेप्ट तोच आहे की जो घर मालक आहे
तो तुमच्याबरोबर राहतो, की त्याला तुम्ही होमस्टे म्हणता. पण आपल्या इकडे कसं आहे की होमस्टे म्हणजे तुम्ही एक घर तयार करता, फार्म हाऊस डेव्हलप करता आणि ते तुम्ही रेंटवर देता. बरोबर. सो तो मालक तिकडे कधीच राहिलेला नसतो. इकडे आपल्या वनराईमध्ये मी 2 जण असतील किंवा 50 लोक असतील, मी तिकडे सतत अवेलेबल असतो, मी तिकडे उभा असतो. कारण मला तो फील त्यांना द्यायचा आहे वनराईमध्ये आलेल्या प्रत्येक माणसाला, की तुमचा कॉल जो पहिला माणूस उचलतोय तोच तुम्हाला तिकडे रिसिव्ह करायला आहे, तुमच्या स्वागताला उभा आहे. तुम्हाला तिकडे तो प्रत्येक गोष्ट जी आहे, नाहीये, नकोय, सगळ्या आपलं पण क्रिएट करतोय. सो पर्सनलाइज टच तुम्हाला हवा असेल तर तो वनराईमध्ये 100% मिळेल. आणि मग त्यांनीच बहुतेक मला असं वाटतंय की वनराई अजून फुलतीये. त्यामध्ये तू अजून एक ऍड ऑन केलंय असं म्हणता येईल, की जसं मी स्वतः त्या ठिकाणी येऊन गेलोय आणि जसं की सुरुवातीपासून उल्लेख होतोय त्या बंगल्याचा, की आठवण बंगला जसं एक नावात वेगळं पण आहे या ठिकाणी. आणि लोकांना त्या ठिकाणी राहिल्यानंतर जेव्हा जातात तर या सगळ्या एरियाची या निसर्गाची आठवण तिथे राहते. पण इतरही बंगल्यांचे जे नावं तू दिलेले, आता तर 12 बंगले झाले, सुरुवातीला 5 वगैरे होते, तर त्या नावांमागची पण काही गोष्ट आहे, तर त्या नावांविषयी ऐकायला जास्त आवडेल, की ते नावं का तशी ठरवली किंवा काय नाव आहे ते. बरोबर. सो नावं तिकडे भरपूर मी पहिला आमची जेव्हा चर्चा झाली, मिटिंग झाली सगळ्या बंगले मालकांबरोबर, तर तेव्हा आम्ही ते क्लिअर केलं होतं की बंगल्यांची नावं जी आहेत ती आपापल्या आवडीने, आपापल्या काय म्हणतात त्याला, प्रायोरिटीने प्रत्येक जण देतील. कारण नाहीतर भरपूरदा असं असतं की एक अख्ख्या प्रॉपर्टीचा जो ओनर असतो तो ठरवतो की या बंगल्याचं नाव हे ते अशा टाईपचं असतं. पण ही मुभा सगळ्यांना दिली होती. त्याच्यामुळे आता तू बघशील तर आपल्या इकडचे जे काही बंगल्यांची नाव आहे, आता एक बंगल्याचं नाव आहे रजनी, हे त्यांनी त्यांच्या आईचं नाव रजनी होतं म्हणून त्यांनी ठेवलं होतं. किंवा आपल्या इकडे वसंत म्हणून आहे, त्यांच्या वडिलांचं नाव आहे. तर तो वसंत बंगला जो आहे तो 5 बहिणींनी मिळून घेतलेला बंगला आहे. ते आपल्या इकडे वनराईमध्ये राहायला आलेली आहे, त्यांना ती जागा खूप आवडली आणि मग त्यांनी ठरवलं की आपण इकडे आपला स्वतःचा घर बंगला बांधूया. सो त्यांनी ते घर घेतलं आणि त्याचं नाव वसंत ठेवलं, की जे त्यांच्या वडिलांचं नाव आहे. सो प्रत्येकाने आपापल्या घराचं एक काय म्हणतात त्याला, अटॅचमेंट आहे त्या घराबद्दल. असं नाही की फक्त घेऊन ठेवलंय. आता जसं तुम्हाला आठवण, आता हे आठवण एवढं वेगळं नाव वाटतं सगळ्यांना, पण ते जाताना सगळे म्हणतात की अरे आठवण मध्ये आल्यासारखं वाटतंय आम्हाला, मी आठवण इकडून घेऊन जाणार. सो ते असंच आम्हाला बोलता बोलता सुचलं होतं की बंगलाचं नाव काय ठेवायचं, आमच्या आजी आजोबांचं ठेवायचं किंवा निसर्गाच्या सानिध्यात म्हणून निसर्गाचं रिलेटेड काही ठेवायचं. तर तसं न करता आठवण आम्हाला वाटलं म्हणून आम्ही ते ठेवलं. त्याच्यामुळे नवीन आपली अजून बंगले आता जे झाले लेटेस्ट जे आहेत, तो जयश्री म्हणून बंगला आहे, ते पण त्यांच्या परत आईचं नाव आहे. एक तिकडे ख्रिश्चन फॅमिली त्यांनी बंगला घेतलाय, तर त्यांना बेसिकली थोडंसं एक त्यांचा पुढे बंगला आहे म्हणून त्याचं नाव माउंटन व्ह्यू ठेवलं. एकाच त्यांनी फॉरेस्ट एस्केप म्हणून ठेवलं. सो हे त्यांच्या सोयीने, त्यांच्या लाइकिंग प्रमाणे की त्यांना मुभा दिली की तुम्ही हे अशा टाईपचे तुम्ही नावं ठेवा. आता शांताई म्हणून अजून एक बंगला आहे, तो शांताई म्हणून बंगला आहे, ते त्यांच्या आजीचं नाव आहे. त्याच्यामुळे अशाने ते प्रत्येकाचं त्या घराबद्दलचं असलेली अटॅचमेंट, की असे काय म्हणतात त्याला, मोगरा, जाई, जुई अशी पण नावं ठेवता आली असती, की जे वनराईला साजेशी आहेत, निसर्गाला साजेशी आहेत. पण ह्याच्यात काय होतंय, प्रत्येक बंगला मालक जो आहे त्याचं काहीतरी अटॅचमेंट आहे या प्रत्येक बंगल्यामध्ये. सो ती माझी एक नैतिक जबाबदारी वाढते की त्यांचा बंगला त्या स्टँडर्डने ठेवता आला पाहिजे. की असं नाही की उद्या मी चालवायला घेतलेत म्हणून मी कसेही चालवीन किंवा काही, पण त्याच्यामध्ये एक पर्सनलाइज टच परत, की या सगळ्या बंगला मालकांना वेळच्या वेळी त्यांच्या बंगल्यांचे फोटो शेअर करणे, काही डेव्हलपमेंट करायची असेल किंवा कोणी गेस्ट कधी कधी सांगतात की आम्हाला हे इकडे अशा टाईपचा बदल असेल तर आवडेल, तर ते बंगले मालकांना सांगणं, त्यांच्याकडून अप्रुव्हल घेऊन तशी कामं करून घेणं, हे तिकडे चालू असतं. क्या बात आहे. आता सध्या किती बंगले मग? आता आपल्याकडे टोटल 12 बंगले. 12 बंगले. सो म्हणजे बंगल्यांचे नावं विशेष आहे कारण की ते पर्सनल टच आहे म्हणून ते विशेष वाटतात. आणि बरेचदा आता मी सुरुवातीला पण उल्लेख केला इंट्रो मध्ये की या ठिकाणी येऊन लोकांना आपल्यासारखं वाटतं. त्याचं दुसरं कारण होतं इथलं जेवण, किंवा जसं तू म्हटलं की मी ज्या व्यक्तीला तुम्ही फोन करताय इथे बुक करण्यासाठी तो पण तूच आहे, आणि तिथे आल्यानंतर त्यांना रिसिव्ह करण्यापासून तर त्यांची सगळी जबाबदारी तूच बघतो. आणि आमचा स्वतःचा अनुभव होता जेव्हा आम्ही आठवणमध्ये आलो होतो या सगळ्या प्रोग्राम दरम्यान, तर सरप्राइझिंग जे म्हणतो ना तू, की लोकांच्या चेहऱ्यावर हसू किंवा एक ती स्माइल येते, आणि तू फूडचा जो विचार करतो लोकांच्या नुसार
त्या जागेमध्ये आम्ही विचार नव्हता केला आणि आम्हाला पाणीपुरी मिळाली होती. हो. सो हे फूड बद्दलचा तुझा विचार आहे किंवा काय टाईपचं फूड इथे लोकांना मिळतं किंवा देण्याचा प्रयत्न असतो तुझा वगैरे, आणि कुठले लोक हे बनवतात खास करून? सो आपल्या इकडे जे जेवायला किंवा आपलं अख्खं वनराई जे सांभाळतात ती सगळी माणसं जी आहेत ती पळू गावातली माणसं आहेत. अच्छा. मी आपलं वनराई पळू होमस्टे आपण म्हणतो. मुरबाड तालुक्यात हे येतं सगळं. मुरबाड तालुक्यात. सो बेसिकली या अख्ख्या प्रोजेक्टचं नाव वनराई पळू होमस्टे मुद्दामून ठेवलंय की पळू गाव पण येतं त्याच्यात. की मला मी भरपूरदा हे सांगितलं पण आहे की फक्त वनराई वाढून चालणार नाही. वनराई बरोबर पळू गाव जर का वाढलं तर त्याचा फायदा दोघांनाही होणार. बरोबर. मग तो कमर्शियली असेल, मग तो नावाच्या रूपाने असेल, सगळ्या गोष्टी असेल. तर आपल्या किनारे प्रत्येक माणसं जी आहेत कामाला ती सगळी पळू गावातली आहेत. अच्छा. मी आपल्या इकडे मी हाऊसकीपिंग डिपार्टमेंट जे म्हणतात किंवा मेंटेनन्स डिपार्टमेंट जे म्हणतात ते सगळं पळू गावातली माणसं सांभाळतात. आपल्याकडे येणारे जे कुक आहेत ते पण सगळे गावातले आहेत आणि आपला एक स्टँडर्ड मेन्यू आम्ही सेट करून ठेवला असतो. शनिवार रविवारचा जो असतो तो आपला, कारण विकेंडला नॉर्मली लोक येतात, तर तो मेन्यू सेट केलेला असतो. पण मी कधीही लोकांना कुठची आम्ही तुम्हाला भाजी देऊ हे कधीही प्रॉमिस करत नाही. अच्छा. कारण ते माझं एक आहे की जेव्हा तो आपला कुक जो आहे तो आपल्या इकडे येतो तेव्हा जी फ्रेश भाजी दिसेल मार्केटमध्ये ती तो घेऊन येतो. बरोबर. सो फ्रेश भाज्या हा एक आपल्याकडचा खूप मोठा USP आहे. किंवा नॉनव्हेज मध्ये पण फ्रेश जे असेल त्या दिवशीचं अवेलेबल ते आपण त्यांना देतो. त्याच्यामुळे ही लोक जी आहेत गावातली ती मला कधीच सांगत नाहीत की या शनिवारी आपण ही भाजी करतोय. मी सांगितलं की आपण काय मटकीची उसळच करतोय, पण त्या दिवशी नसेल, त्या दिवशी त्याला सकाळी दिसलं की मेथी खूप फ्रेश आहे आज, कारण ती डायरेक्ट शेतातून आलेली भाजी. रानभाज्या पण रानभाज्या पण भरपूर आहेत आपल्याकडे. येस. त्याच्यामुळे मग तो मेन्यू जो आहे तो ऍज पर गेस्ट कोण आहेत, त्यांचं वय किती आहे, मुलं किती आहेत, म्हातारी माणसं किती आहेत, कोणी डायबेटिक आहे का, कोणाला शुगरचा काही प्रॉब्लेम आहे का, कोणाला बाकीचे काही हेल्थ इश्यू आहेत का, त्याप्रमाणे ते अख्खा मेन्यू चेंज करायचा. किंवा तुम्ही जसे आल्या तुम्ही सगळे यंग मुलं होतात, तर त्यावेळेला मी तुम्हाला रात्री पण भाकरी आणि पिठलं दिलं असतं तर तुम्ही मला शिव्या घातल्या असतात. त्याच्यामुळे त्यावेळेला मला तो अंदाज येतो की ह्या सगळ्यांना अशा ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यामध्ये पाणीपुरी आणली. आता पाणीपुरीवाला गावातलाच आहे, त्याला त्यावेळेला मी त्याचा धंदा बंद करायला लावतो आणि त्याला सांगतो की तुला वरती येऊन माझ्याकरता करायचंय. तर हे जे सरप्राइझिंग फॅक्टर्स जे आहेत ते एकदा तुम्ही आलात ना वनराईमध्ये की मला अंदाज येतो की आज रात्रीचं जेवण आपण असं न ठेवता आपण काही बदललं. कारण तुम्ही सकाळच्या वेळेला आम्ही ऑथेंटिक आपलं चुलीवरचं किंवा सगळं भाकरी पिठलापासून चुलीवरचं मटण पासून सगळं करतो आपण. त्याच्यामुळे ते तर असतंच, पण एखादा कुठेतरी सरप्राईज फॅक्टर असेल तर मुलांना पण ते खूप अपेलिंग वाटतं. आणि अशा ठिकाणी तू जसं म्हणा की तिकडे येऊन शेवपुरी पाणीपुरी आपल्या मुंबई नाशिक पुण्यातल्या ठेल्यावरची मिळेल हे कोणी अपेक्षाच केली नसते. असं झालं की हिमालयात गेलो बर्फामध्ये एकदम थंडीने झालं आणि वडापाव समोर त्यातला तो अनुभव होता. त्याच्यामुळे ते असे फूडचं हे करता येतं. पण परत आपला मुद्दा मी फूडचा विषय निघालाय म्हणून की मी शक्यतो बाकीच्या कुठच्याही प्रकारचं जेवण तिकडे देत नाही. म्हणजे आपण फक्त महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण तिकडे देतो, गावच्या पद्धतीचं. आणि ते पण अजिबात पंजाबी, चायनीज, इटालियन आणि असे पदार्थ अजिबात ठेवत नाही. कारण 2 दिवस आल्यावरती तुम्ही तिकडचं जेवण जेवावं अशी माझी खूप इच्छा असते. की गावातली लोक जे जेवतात, जे त्यांचे मसाले असतात, जे त्यांचं बनवण्याची स्टाईल असते, तर ती तुम्ही खावी आणि 2 दिवस काहीतरी वेगळा एक टेस्ट तुम्हाला लक्षात राहील, आठवणीत राहील परत, असं मला खूप वाटतं. आणि ते सुरुवातीला असं होतं की अरे नाही आम्हाला बाबा मेथी भाजी नाही आवडणार, हे तू नको करूस आता. पण तेच मला अनुभव येतो की जेव्हा नॉनव्हेज व्यवस्थित असतं तरी लोक मेथीची भाजी खातात, कारण ती खूप सुंदर असते. आणि मग ते पण होतं की आमची लहान मुलं आहेत, मग संध्याकाळच्या वेळेला अरे मॅगी दे किंवा पिझ्झा आहे का किंवा बर्गर आहे का असे पण प्रश्न विचारतात. तर त्यावेळेला त्यांना कुरकुरीत कांदा भाजी दिली किंवा मुगाची भाजी दिली किंवा आमचे मिनी बटाटे वडे दिले की तीच मुलं सांगतात की अजून एक प्लेट दे. त्याच्यामुळे मला माहितीये की एक दिवस आणि मग ते पदार्थ सपोर्टिव्ह जे आई वडील त्यांचे असतात की ते पण राहत की नाही आज एक दिवस हे तू वेगळं खाऊन बघ किंवा हे तू ट्राय कर. तुम्ही मुंबईला पण वेगळ्या गोष्टी ट्राय करताच, तर इकडे एक दिवस मॅगी न खाता तुम्ही तिकडचे काहीतरी पदार्थ खाल्लेत तर ते तुम्हाला नक्की अपिलिंग असतं आणि आवडतायत लोकांना. क्या बात आहे. आणि मी तिथे एक पाटी पण वाचली होती की इथली झाडं रात्री 10 वाजता झोपतात. आणि त्या पाटी मागचा किंवा अशा अनेक 1-2 पार्ट्या सुद्धा आहेत तिथे, तर त्यामागचा उद्देश काय होता आणि काय असं काय लिहू वाटलं तुला? आपण वनराई बद्दल बोलतोय आणि तिकडे तू येऊन गेलायस आणि तुला पण माहितीये की किती शांतता आहे तिकडे. आपण हाच इंटरव्ह्यू वनराईमध्ये गेला असता तर आपल्याला कशाचीच गरज लागली असते, एवढी शांतता आहे आपल्याला तिकडे. सो बेसिकली माझा आधीपासून खूप हा स्ट्रॉंग बिलीव्ह आहे की
प्रत्येक डेस्टिनेशन, प्रत्येक ठिकाण मोठ्या लाऊड म्युझिकने किंवा फक्त आरडाओरडा करूनच एन्जॉय केलं जातं असं नाहीये. काही असे लोक पण आहेत की ज्यांना शांतता खूप आवडते, ज्यांना शांत आवाजातली गाणी ऐकायला आवडतात आणि ते जास्त एन्जॉय करतात. त्याच्यामुळे आपण फक्त फॅमिली क्राऊड वनराईमध्ये घेतो. आणि फॅमिली क्राऊड म्हणजे भरपूर जण एन्जॉय खूप मोठ्या आवाजात पण करतात. आणि ही पार्टी लावायचं कारण त्याचं एवढंच आहे की 10 वाजल्यानंतर आपण डीजे अलाउडच करत नाही. डीजे म्हणजे तुम्ही जे काही मोठा आवाज तुम्ही लावताय ते करत नाही. आणि सुरुवातीलाच जेव्हा तुम्ही येता आणि अशा पार्ट्या बघता तुम्ही आतमध्ये येताना, तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिकली एक कळतं की ही जागा कशा पद्धतीने डेव्हलप होती. त्याच्यामुळे आपले गेस्ट, आपले कस्टमर्स एवढे सपोर्टिव्ह आहेत की अजिबात कोणी गाणी लावत नाही, त्या शांततेचा अनुभव घेतात. भरपूर 31च्या पार्ट्या अशा सुरू झाल्यात आपल्या इकडे की 9 वाजता झिंगाट गाणं लागलंय, पण अचानक 10 वाजता तेच गाणं जगजित सिंगच्या गझलवरती आलंय. कारण तुम्ही ती पाठी लावली होती ना, म्हणून आम्ही जरा हळू आवाजात ऐकतोय. 31 डिसेंबरला आपल्याकडे 60 ते 70 लोक असतात, पण कुठच्याही बंगल्यातून आवाज नसतो. सगळेजण व्यवस्थित गप्पा मारत असतात. भरपूर फॅमिली तर मला हे म्हणतात की आम्ही इकडे आलो, तुझ्याकडे टीव्ही नाहीये, तुझ्याकडे बाकी विरंगुळा म्हणून काही साधन नाहीये, फक्त तू आमचं तुझं घर तू आम्हाला देतोस. आम्ही आमच्या घरामध्ये पण गप्पा मारल्या नाहीत, एवढ्या गप्पा आम्ही इथे येऊन मारल्या. का तर म्हणजे आजूबाजूला काही डिस्ट्रॅक्शनच नव्हते. त्याच्यामुळे आमच्या एवढ्या मस्त गप्पा झाल्यात. आणि हे असंच ठेव, अजिबात टीव्ही लावू नकोस इकडे, इंटरनेट अजिबात आणू नकोस, कारण आम्हाला ते एवढं सगळे आम्ही मोबाईलवरती बिझी असतो. पण आजच्या आमच्या ज्या गप्पा झाल्यात ह्या खूप आम्हाला फॅमिली बॉन्डिंग करता खूप चांगलं आहे. सो हे मला खूप भारी वाटतं की आपल्यामुळे आपण एक जागा अशी डेव्हलप करतोय की एखाद्याचं कुटुंब इकडे येतं आणि ते कुटुंब आपल्याला हे सांगतं की तुझ्या या जागेमुळे आम्ही परत जास्त जवळ आलो. हे पैशात पोचण्यासारखी गोष्ट नाहीये, ही त्याच्या बियॉन्ड आहे. या सगळ्या गोष्टी आहेत त्या. क्या बात आहे, भारी बोलला दादा. आणि जसं की आपण बोललो सुरुवातीपासून निसर्ग उल्लेख करतोय, तर आजूबाजूला झाडं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, तरी आठवण बंगल्याच्या वरच्या टेरेस मधनं दिसणारा तो सकाळचा सनराईज असो, किंवा आठवण बंगल्यापासून किंवा बाकी बंगल्यांपासून थोडंसं खाली गेलं की तो असलेला तो तलाव दिसतो, आणि तिथूनच वरती मागे जीवदान आहे, नाणेघाट वगैरे, या निसर्ग सौंदर्याविषयी किंवा तिथल्या त्या काय म्हणतात ना निसर्गाच्या देणगीविषयी काय सांगशील तू? काय तो निसर्ग कसा सांगशील तुझ्या शब्दात? मी आपल्या इकडे जसं तू म्हणास की तलाव आहे जवळ, आणि तलावाचा एक गमतीदार किस्सा सांगायचा झाला म्हणजे तलाव साधारणतः ऑगस्ट सप्टेंबर मध्ये पूर्ण भरलेला असतो. आणि त्यावेळेला आपण शूट करत होतो एका वेब सिरीजचं जे तिकडे चालू होतं, आणि तेव्हा ड्रोन आम्ही उडवला होता त्या तलावावरती, आणि ड्रोननी कॅमेरातून जेव्हा वरतून तो कॅप्चर केला व्ह्यू त्या तलावाचा, तेव्हा तो हत्तीसारखा दिसला. अच्छा. त्याच्यामुळे त्याला आम्ही बेबी एलिफंट लेक पण म्हणतो, किंवा गजरूपी तलाव असं आम्ही त्याला नाव दिलंय. म्हणजे त्याची अशी प्रॉपर सोंड दिसते, शेपटी दिसते, पाय दिसतात. त्याच्यामुळे तो तलाव खूप सुंदर आहे. आणि तिकडे अगदी मला प्रकर्षाने आणि काय म्हणतात अभिमानाने सांगावं वाटेल की जे टुरिझमच्या दृष्टीने चुकीचं आहे, पण ठीक आहे की आपण तिकडे अजिबात कुठचंही बोटिंग अलाउड करत नाही, आपण तिकडे अजिबात कुठच्याही वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी करत नाही. जो तलाव जसा आहे तसा ठेवतो. आपण लाईफ जॅकेट तिकडे ठेवलेली आहेत, लोकांना मनसोक्त त्या तलावात डुंबायचं असेल फक्त जाऊन तर तुम्ही डुंबू शकता. तिकडे आपण प्लास्टिक बॉटल, तिकडे आपण कुठच्याही काचेच्या बाटल्या अलाउड करत नाही. निसर्गाने जे दिलेलं आहे ते तसं जपावं, आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी आपण कशी पूर्ण करतो ह्याच्यावरती माझा फोकस असतो. तिकडे पुढे धबधबे आहेत आपल्या इकडे जे प्रायव्हेट आहेत, की आपल्या इकडे आलेले लोकच फक्त तिकडे जाऊ शकतात. 40 लोक आपल्या इकडे राहायला असतील तर 10-10च्या ग्रुपने आपण तिकडे सोडतो. शक्यतो आपण टाइम स्लॉट्स देतो त्यांना. तिकडे पण आपण प्लास्टिकची कुठचीही गोष्ट घेऊन जायला अलाउड करत नाही. तिकडे जा, निवांत बसा, मोबाईल सुद्धा घेऊन जाऊ नका. जे आहे ते एन्जॉय करा आपल्या डोळ्यांनी आणि तुम्ही परत या. आणि तिकडे असलेले आजूबाजूचे किल्ले किंवा पर्वत हे जे आहेत, जीवधन असेल, नाणेघाट असेल, ट्रेकर्स लोक भरपूर येतात. ट्रेकिंगचा तो खूप सुंदर महाराष्ट्रातलं एक ठिकाण आहे की जिकडे भरपूर जण तिकडे ट्रेकिंगला येतात. सुरुवातीला ट्रेकर्स वन डे जायचे नॉर्मली तिकडे. आता वनराई खालती असल्यामुळे लोक आदल्या दिवशी राहायला आपल्याकडे येतात. आपण त्यांना सकाळी ब्रेकफास्ट पॅक देतो. सकाळी 4 वाजता ती लोक आपल्या इथून वरती चढायला सुरुवात करतात. जे पुण्याचे लोक असतील ते वरती जातात, तिकडून त्यांना एसटी येते, तिकडून ते परस्पर जातात पुण्याला. किंवा जे खालती आपल्या इकडे येणारे असतात परत अख्खा नाणेघाट खालती उतरतात, आपल्या इकडे स्टे करतात, आणि मग नेक्स्ट डे आपापल्या घरी जातात. त्याच्यामुळे नाणेघाट, जीवधन किंवा अजून गणेश गडद म्हणून एक जागा आहे, ते पण ट्रेकिंगचा स्पॉट आहे. असं ट्रेकर्स खूप पॅराडाईज म्हणता येईल असं ते ठिकाण आहे. आणि वनराईमुळे असं झालंय की ट्रेकिंगचे ग्रुप्स आपल्या इकडे भरपूर आले, तरुण मुलं मुली सगळे यायला लागले. मग त्यांच्याकरता टेंटमध्ये राहायला जागा ठेवता येईल का, त्यांच्याकरता एक सेपरेट रेट आपण तयार केला की जो फॅमिलीज करता असतो, विकेंड करता असतो
तसं न करता ट्रेकिंगचा बजेटेड ग्रुप्स असतात. तर त्यांना कसं कमीत कमी खर्चामध्ये आपल्या इकडचा गाईड देता येईल का, मग गावातली मुलंच आमची जाऊन त्यांना मदत करतात. नाणेघाटात जायला एक्झॅक्ट रस्ता कुठचा बरोबर आहे किंवा तुम्ही मध्ये कुठे चुकू नये, म्हणून तशा पद्धतीने आपण त्यांना सपोर्ट करतो. म्हणजे यामुळे 2 गोष्टी साधतात की तिथल्या निसर्गाच्या सानिध्यात लोकांना याला संधी पण उपलब्ध होते, तुझा एक व्यवसाय म्हणून त्याला एक उभारी मिळते, आणि सोबत तिथल्या गावातल्या लोकांना पण एक पैशाचा किंवा त्यांचा एक व्यवसायाचा, त्यांच्या एक कामाचा एक त्यांना एक हे मिळून जातो, सोर्स मिळून जातो. भारी कॉन्सेप्ट आहे. सो बरेचदा असं होतं की आजकाल लोकांची टीका पण होती की नाही तुम्ही आता इथे घर बांधणार म्हणजे तुम्ही निसर्ग तोडणार, झाडांची तोड वगैरे होते. सो या सगळ्या गोष्टीकडे बघता हा प्रोजेक्ट कसा वेगळा ठरेल की निसर्गाकडे, निसर्गाला जपण्याच्या दृष्टीने कसं बघतो तू? मी आपण पहिली गोष्ट म्हणजे फॅमिली आणि लिमिटेड क्राऊडच आपल्याकडे घेतोय. मी जरी 10 लोकांनी त्याची चर्चा केली, माउथ पब्लिसिटी झाली, तरी पण आपल्याकडे लिमिटेड राहण्याची व्यवस्था आहे. त्याच्यामुळे तिकडे येऊन कुठच्या डॅम वरती जशी गर्दी होते किंवा कुठच्या टुरिस्ट स्पॉट वरती जशी गर्दी होते तशी आपल्याकडे होणार नाही याची काळजी घेतो. भले एखादा बंगला आपला रिकामा राहिला तरी चालेल, पण निसर्गाला हानी होईल किंवा तशा टाईपचा काही त्रास होईल आपल्यामुळे, तर ते शक्यतो अवॉइड करतो. प्लास्टिक जसं मी म्हणालो तसं कम्प्लिटली आम्ही अवॉइड करतोय. किंवा तिकडे येणारे प्रत्येक गेस्ट, आता मागच्या वर्षीपासून आम्ही सुरुवात केली की तिकडे जी लोक आहेत राहणारी, त्यांची शेती जी असते ती कशा पद्धतीचे राहतात किंवा त्यांना निसर्गातून नॅचरली गोष्टी कशा मिळत आहेत हे मी जाऊन त्यांना दाखवतो की शेती कशी केली जाते. तांदळाची शेती आपल्याकडे भरपूर होते, तर भात शेती जी प्रकार आहे तो आपण कधी बघितलेला नसतो. मी तो तिकडे जाऊन मातीत उभं राहून लहान मुलं जेव्हा शिकतात तेव्हा त्यांचं संभाषण असतं त्यांच्या वडिलांबरोबरचं. वडील बाहेर बांधावरती उभे असतात, तो पोरगा बिचारा चिखलात असतो शेती करत, आणि ते बाबा त्याला सांगतात की तू चायनीज राईस खातोस ना, ते तू हा असा बनतो, तू टाकायच्या आधी विचार कर की हे किती मेहनत लागते. तर हे जे आहे ते तिकडे गेल्यानंतर त्या मुलाला पण व्यवस्थित रिअलाइज होतं, त्याच्या वडिलांना पण होतं की किती मेहनत आहे. एवढा धो पाऊस पडत असतो, हे लोक आले असं पावसाळ्याच्या ट्रिप करतात, पण तेव्हा तिकडच्या गावातले लोक निसर्गाच्या मध्ये जे काम करतात आणि ज्या पद्धतीने ते मेंटेन ठेवतात, त्यांचं शेत असेल, तो बांध असेल, कुठून पाणी वाहतंय, कशा पद्धतीने ते पाण्याचं निचरा होतोय, या सगळ्या गोष्टी तिकडे जाऊन लोकांना मी दाखवतो. त्याच्यामुळे लोकांना एकदम टच होतं की मला कळतं की रात्री जेवताना कोणी अन्न टाकणार नाही, कारण ते बघून आलेत की कसं शेती करतात इकडची लोक. ते त्याच्यामुळे मग तशा पद्धतीने लोकांना काय म्हणतात त्याला, इन अ फनी वे तुम्हाला एज्युकेट केलं जातं की तुम्ही नक्की कशा पद्धतीचं तिकडे गोष्टी केल्या पाहिजेत किंवा आता 10 वाजता रात्रीची आमची झाडं झोपतात. आता हे जर का मी सांगितलं असतं की नाही मला इकडे त्रास होतो, तुम्ही जरा आवाज कमी करा, मला नाही, झाडांना त्रास होतोय, आता तुमच्या हातात आहे. आता लोकांनी एवढं वाचलंय की निसर्ग कसा आहे आणि काय आहे, त्याच्यामुळे लोक ते ऑटोमॅटिकली सपोर्टिव्ह होतात आणि आहेत बेसिकली. लास्ट इयर तर आम्ही प्रत्येक जण आपल्या इकडे गेस्ट जो येतो त्याच्या हस्ते आम्ही झाडं पण लावायला सुरुवात केली तिथे. जिकडे आपण बंगल्याची जागा प्लेन केली आणि तिथे आपण घरं बांधली आता, तर त्या बंगल्याच्या भोवती जेवढी झाडं मॅक्झिमम आपल्याला परत लावता येतील, जेवढी आपण झाडं कापली गेली त्यावेळेला, पण यांनी दुपटीने तिकडे झाडं कशी करता येतील आणि वनराई अजून कशी हिरवीगार ठेवता येईल त्याचे प्रयत्न चालू आहे. आणि जसा झाडांचा उल्लेख झाला तर इथे म्हणजे असे वेगळे कुठले झाडं पाहायला मिळू शकतात, आणि सोबतच पक्ष्यांचा किलबिलाट जो सुरुवातीला म्हणलो की इथे तो अनुभवायला मिळतो, तर कुठले पक्षी सुद्धा या सगळ्या परिसरामध्ये आहेत त्याविषयी काय सांगू शकशील का? मी झाडं म्हणशील तर आपल्या इकडे मोहाची झाडं खूप आहेत. अच्छा. मोहाची आपल्याला फक्त दारू माहितीये, फर्मेंट करून आपण घेतात भरपूर जण, पण करोनामध्ये मी जेव्हा तिकडे होतो तेव्हा मोहाचं औषध म्हणून पण लोक भरपूर जण घेतात. मी जेव्हा करोनाची लस आली नव्हती तेव्हा गावामध्ये सगळ्यांनी एक एक चमचा मोहाचं ते औषध घेतलं होतं. तर ते खूप युनिक आहे आपल्या इकडे. आणि आता समर उन्हाळ्याचा तो सीझन असतो की मोहाची सगळी फुलं तिकडे पडतात आणि मग त्याचं ते गावकरी त्यांच्या बायका ज्या आहेत सगळ्या त्या आमच्या गोळ्या करतात त्या आणि ते फर्मेंट करतात आणि मग त्यापासून ते औषध बनतं. तर ते मोहाची झाडं आपल्या इकडे भरपूर आहेत. अख्खं परिसर आपला मोहाच्या झाडांचा आहे. आणि आपल्या इकडे आपला महाराष्ट्रातला प्राणी आपला शेकरू हा जो प्राणी आहे तो आपल्या इकडे जंगलात भरपूर दिसतो. पक्ष्यांचा म्हणशील तर आता आठवलं असं की आपल्याकडे संध्याकाळच्या वेळेला साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबरला एक 50 बगळे फिरतात तलावावरती, पण ते पर्टिक्युलरली त्याच वेळेला तिकडे असतात. त्याच्यामुळे ते एक सुंदर काय म्हणतात त्याला, एक बघण्याचं ठिकाण किंवा तो एक पर्टिक्युलर एक दिवस असतात
तर ते मग मी सोशल मीडियाचा वापर करून ते कसं लोकांना अट्रॅक्ट करता येईल, की तुम्हाला अशा टाईपचे बगळ्यांची एक माळ बघायची असेल सुंदर, जे उडतायत सनसेटला त्या बरोबर तलावावर जातात, तर तसंही तिकडे करता येतं. भरपूर पक्षी मित्र, प्राणी मित्र, फोटोग्राफर्सचे ग्रुप आपल्याकडे येतात, की ज्यांचा चांगल्या क्वालिटीचे कॅमेरेज आहेत, झूम लेन्स खूप हे असते चांगले, आणि सकाळी 4 वाजता वगैरे जाऊन तलावापाशी बसतात, की जिकडे त्यांना पक्षी दिसतात, आणि मग तेच फोटो ते मला शेअर करतात. तेव्हा मला कळतं की एवढे पक्षी आहेत आपल्या एरियात. कारण जसं तुम्हाला की आवाज भरपूर येतात, किलबिलाट सतत चालू असतो, पण कुठचा पक्षी कुठे आहे आणि कुठून आवाज येतोय हे कॅमेरामॅन जे सगळे आले होते, फोटोग्राफर्स आपल्याकडे ग्रुप्स आले होते, तर त्यांच्या थ्रू ते कळतं आपल्याला. क्या बात आहे. आणि पुन्हा एकदा की प्रत्येक वेळेस आपण ते बीज आणि त्यासोबत जे मुळं पसरले किंवा ते जे बालपण आहे, बालमोहन मध्ये जसं तू म्हटलं की एक कलाकारांचा ग्रुप होता, तिथे तुझी कला संस्कृती की त्यातला कलाकार सुद्धा घडत होता सोबतच. आणि आता रिसेंटली काही प्रयोग सुद्धा होत आहे या वनराईच्या सगळ्या परिसरामध्ये, की तू कलाकारांसाठी म्हणून काही जागा, काही तशा गोष्टी एक्सप्लोअर करायला त्यांना संधी देतोय. तर त्याविषयी काय सांगशील? कारण की मी ज्यावेळेस आलो होतो तर घराची पण बांधणी अशी केलेली आठवणची, की बाहेर एक स्टेज सारखं काही एरिया बनवलेला आहे तो, आणि प्रत्येक घराचं एक तिथलं वैशिष्ट्य असं पण एक जाणवलं की समोर खूप मोठी जागा आहे, एक लॉन्स वगैरे. तर त्याचा कसा कनेक्ट आहे किंवा कलाकारांच्या दृष्टीने काय प्लॅन आहे तुझ्या भविष्यातले त्या ठिकाणी? बरोबर. सो बेसिकली आपल्या इकडे मी म्हणालो तसं शुक्रवार, शनिवार, रविवार वीकेंड डेस्टिनेशन आपलं वनराई आहे. पण सोमवार ते गुरुवार बेसिकली काय करायचं? सोमवार ते गुरुवार एकतर सिनियर सिटीजन येतात किंवा ज्यांना सुट्टी मिळते ऑड डेला ते येतात. त्याच्यामुळे तशा ह्याच्यात सोमवार ते गुरुवार हा स्लॉट रिकामा असायचा. सो तेव्हा माझ्या डोक्यात आलं की समज आपण असं काही केलं आणि आर्टिस्ट लोकांना जाऊन भेटलो, की जे फक्त स्टेज आर्टिस्ट नसतील, जे मे बी पेंटिंग असतील, डान्सर्स असतील, रायटर्स असतील, पॉडकास्ट करणारे असतील, ड्रोन ऑपरेटर्स असतील, काय आपले व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट असतील, भरपूर आहेत. तर त्यांना जाऊन भेटलो मी या सगळ्या मधल्या काळामध्ये, आणि त्यांना मी रिक्वेस्ट केली की तुम्ही असं माझ्या इकडे येऊन तुमचं वर्कशॉप घ्याल का, किंवा तुम्हाला अशा टाईपची जागा आपल्या तिकडे डेव्हलप करायची, तुम्ही मला सांगा की काय तिकडे हवंय. मग ही जी स्टेजची संकल्पना आहे की त्यांनी आम्हाला सांगितलं आम्हाला एक छोटंसं स्टेज लागेल, की जिकडे आम्ही तयार केलेलं नाटक असेल, आम्ही तयार केलेला आमचा काही ऍक्ट असेल, तो आम्हाला परफॉर्म करायचा आहे. तर तशातून ती आयडिया सुचत गेली. मग आठवणच्या पुढे ते छोटंसं स्टेज सारखं आपण केलं, की जिकडे समोरच्या बाजूला एक 50-1 लोक बसू शकतील, त्या स्टेजवरती परफॉर्मन्स होऊ शकेल. मग तो गाण्याचा कार्यक्रम असेल, डान्सचा कार्यक्रम असेल, नाट्य असेल, नाट्य वाचन असेल, आणि मग बाकीचे बंगले जसं तू म्हणतोय तसं बाकीचे काही 2 बंगल्यांमध्ये आपल्याकडे लॉन्स आहेत, जिकडे तुम्ही तशा टाईपचे परफॉर्मन्स होऊ शकतील. किंवा आता वर्कशॉप आपल्या इकडे भरपूर होत आहेत, की वर्कशॉप करता त्यांना दुपारच्या वेळेला झाडाखाली बसायचं असेल लॉनवरती, तर ते आपण करू शकतो. संध्याकाळच्या वेळेला ते आठवणमध्ये येऊन तिकडे स्टेजवरती दिवसभर त्यांचं जे काही प्रॅक्टिस झालेलं ते परफॉर्मन्स होऊ शकतात. तर असे वेगवेगळे आर्टिस्ट ग्रुपची सध्या मी टायअप करतोय, की जेणेकरून त्यांना अशी एक स्पेस, अशी एक जागा उपलब्ध करून द्यावी, की जी शांत आहे, त्यांना तिकडे अजिबात कुठच्याही गोष्टीची कटकट नाहीये, त्यांना जेवण, खाण, राहायची व्यवस्था सगळं वनराई बघते, त्यांना पूर्ण मुभा असते. तुम्हाला जी तुमची कला ज्या आवाजात सादर करायची तुम्ही करा. त्यावेळेला रात्रीची आमची 10 वाजता झाडं जी आहेत ती जागी असतात, कारण ते खूप सुंदर आवाजात गाणी म्हणतात. ते सुंदर आवाजात त्यांचं नाट्यवाचन चालू असतं. अजिबात लाऊड आणि आवाजाला त्रास होईल कर्कश असा प्रकार नसतो. सो तशा पद्धतीने आता आर्टिस्ट लोकांना काय आवडेल आणि ती जागा आता वनराई आर्टिस्ट लोकांमध्ये कशी पसरवता येईल. कारण मला भरपूर आर्टिस्टने सांगितलं की ही जागा एवढी शांत आहे आणि एवढं म्हणे इकडे करता येण्यासारखं आहे आम्हाला स्वतःच ॲज की मुंबई, पुणे, नाशिक, ठाण्यामध्ये आम्ही एवढे आवाजात किंवा कॉन्क्रीटच्या जंगलात किंवा अशा AC रूममध्ये बसून आम्हाला जे सुचावं असं वाटतं ते सुचत नाही. पण इकडे नंतर भरपूर गोष्टी सुचतायत. तर ही जागा आम्हाला नक्की एक्सप्लोर करायला आवडेल. भरपूर म्युझिशियन जे आले होते ते म्हणाले की आम्ही स्वतःचा आवाज, आमच्या वाद्यांचा आवाज इकडे आल्यानंतर पहिल्यांदा विदाऊट माईक ऐकला, की तो कसा येतो हे आम्हाला माहितीच नव्हतं. आम्ही दरवेळेला आमचे माईक्स लावायचो, स्टुडिओमध्ये गायचो, त्याच्यामुळे त्याचा साऊंड आणि इकडचा साऊंड याच्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे. त्याच्यामुळे आमचा रियाज कुठे कमी पडतोय हे आम्हाला तिकडे आल्यानंतर जास्त कळलं. त्याच्यामुळे ही जागा तू आर्टिस्ट लोकांकरता दे, आणि त्या पद्धतीने आता आर्टिस्ट लोक आपल्याकडे येत आहेत, वर्कशॉप्स तिकडे होत आहेत, आणि आता पुढचं थोडंसं प्लॅनिंग हेच आहे की आर्टिस्ट करता आलं त्या जागेचा उपयोग त्यांच्या मदतीने त्यांना जे हवं आहे
त्या पद्धतीच्या सगळ्या सोयी उपलब्ध करून देणं. कारण फक्त मोटिव्ह त्या जागेचा असा नाही की पैसे कमवायचे, पण ती इव्हेंच्युअली जागा अशी डेव्हलप व्हावी की महाराष्ट्रात ती उठून दिसावी, महाराष्ट्रातल्या प्रत्येक आर्टिस्टने तिकडे व्हिजिट करावी आणि अशा पद्धतीने ती प्रमोट व्हावी की पुढे जाऊन ती भारतातल्या बाहेरचे आर्टिस्ट सुद्धा आपल्याकडे यावेत. कारण मुंबईपासून कनेक्टिव्हिटी तशी खूप चांगली आहे, 100 किलोमीटरवरती आहे. तर तशाने डेव्हलपमेंट तिकडे करता आली आणि झाली तर खूपच सुंदर जागा ती डेव्हलप होईल अजून. क्या बात आहे. आणि बरेचदा या जागेमध्ये आल्यानंतर प्रत्येक ठिकाणी आपण जातो आणि तोंडी फीडबॅक तर देत असतो की खूप कमाल जागा आहे, किंवा आपण ज्यांना भेटतो त्यांना सांगत असतो की ही जागा खूप भारी आहे. पण ज्या ठिकाणी सुरुवातीला येतो आपण, अनुभव घेण्याच्या आधी सुद्धा तिथे एक डायरी असते की जी वाचायला पण मिळते आणि जाताना त्यात आपल्याला लिहायचं सुद्धा असतं. तर म्हणजे तिथला अनुभव लोक लिहित असतात त्या डायरीमध्ये. तर तो कॉन्सेप्ट कुठून आला की मी इथे एक डायरी ठेवावी आणि इथे आलेला माझा गेस्ट त्याच्या या सगळ्या प्रवासाविषयी, त्याच्या इथल्या जो त्याला अनुभव आला त्याविषयी लिहावं त्यांनी, असं ते का वाटलं आणि डायरी का ठेवली तिथे? परत तू म्हणतो तसं माझं बालपण याच्यामध्ये की आम्ही ज्या ज्या ठिकाणी जायचो तिकडे प्रत्येक हॉटेलमध्ये, प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये, खाण्याच्या ठिकाणामध्ये असेल, आमचे बाबा नेहमी अभिप्राय लिहायचे. अच्छा. कुठच्याही बाबतीमध्ये. तर ते सतत बघितलं गेलं होतं की हे अभिप्राय लिहिल्यानंतर समोरचा माणूस का एवढा खुश होतोय. बाबा मे बी लिहायचे 3-4 लाईनी, आमचा तिकडचा प्रवास कसा झाला किंवा आमचा स्टे कसा होता याविषयी लिहायचे. पण ते एवढं डोक्यात बसलं गेलं होतं की असे अभिप्राय जर का कोणाकडून मिळाले आपल्याला या जागेबद्दलचे, कारण आताच्या जमान्यामध्ये व्हिडिओ बाईट्स घेतात आजकाल किंवा ऑडिओ बाईट्स घेतात, किंवा तुम्ही आमचं रिव्ह्यू जे आहेत ते गुगलवरती लिहा, फेसबुकवरती लिहा असं सांगतात. ते तर आहेच, मी लेटेस्ट ट्रेंड प्रमाणे ते चालू ठेवलंच पाहिजे आपल्याला ते. पण त्याच्यापेक्षाही मला हे आपल्या इकडे तू जसं म्हणालास की आपल्या इकडे आपण पोस्टकार्ड ठेवलंय, त्या जुन्या पोस्टकार्ड आहेत आपल्या इकडे. तर पोस्टकार्ड आम्ही ठेवलंय, त्या पोस्टकार्डवरती तुम्ही तुमचा अभिप्राय लिहायचा, वनराईचा, आणि तो आम्ही आमच्याकरता ऍज अ फीडबॅक म्हणून घेतो. तर ते जी नवीन तरुण मुलं आहेत त्यांना हे पोस्टकार्ड काय हेच माहिती नसतं, कारण त्यांनी बघितलंच नाही आतापर्यंत. आणि जी जुनी लोक आहेत त्यांना खूप अप्रूप वाटतं की भरपूर दिवसानंतर मराठीत काहीतरी लिहितोय. कारण नॉर्मली आता टायपिंगमुळे किंवा व्हॉट्सअपवरती किंवा कुठच्याही अभिप्रायाला तुम्ही सहज हाताने लिहिताय आणि ते मराठीमध्ये टाईप केलं जातं. पण तो स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये तुम्ही जेव्हा ते लिहिता अभिप्राय, आणि तो आम्ही जतन करून ठेवतो आणि त्याचे मग मी नंतर फोटो काढून त्या पर्टिक्युलर ग्रुप बरोबर ते मी सोशल मीडियावरती टाकतो की तुम्ही आला होता आणि तुमचा हा अभिप्राय आहे आणि आम्हाला खूप बरं वाटलं. त्याच्यामुळे ती एक आयडिया डोक्यात होती की ऑथेंटिक फीडबॅक जे म्हणतात की जे ऑर्गॅनिक, आजकाल शब्द आहे की ऑर्गॅनिक जो आहे तो डेटा माझ्याकडे असतो की जे काही त्यांना वाटतं, मग भाजीत मीठ कमी असल्यापासून ते तुझं आदरातिथ्य खूप चांगलं होतं इथपर्यंत सगळे अभिप्राय आमच्याकडे असतात. पण ते खूप जेन्युइन वाटतात आणि प्रेमाने लोक सांगतात. असं कधीच झालं नाही की लोक म्हणतात किंवा अभिप्राय काहीतरी वेगळाच लिहिला गेला, असं झालं नाही अजून तरी. पण सगळ्यांचे अभिप्राय पॉझिटिव्हली घेतो, त्यांनी दिलेल्या सूचना ज्या आहेत त्या पॉझिटिव्हली चेंज करतो. कुठे काही कमी पडलो असेल तर त्यांना नेक्स्ट ट्रिपला ते जेव्हा येतात तेव्हा त्यांना ते दाखवतो मी की नाही तुम्ही सर मला हे सांगितलं होतं, आता आम्ही हे चेंज केलंय. ते पण ते अप्रिशिएट करतात, त्याचा अभिप्राय लगेच बदलतो. आपल्याकडे ऑलमोस्ट 60 ते 70% लोक तर रिपीटेड कस्टमर आहेत. जे उन्हाळ्यात आले ते पावसाळ्यात येतात, पावसाळ्यातले परत न्यू इयरला येतात, त्याच्यामुळे ते सायकल चालू असतं. क्या बात आहे. आणि निसर्गाची बांधिलकी ठेवण्याच्या दृष्टीने किंवा काय सांगशील की निसर्ग किती महत्वाचा आहे आपला आनंद साधताना? निसर्ग म्हणशील ना तर आपण जेवढं प्रेम करतो निसर्गावर तो दुपटीने करतो आपल्यावरती. त्याच्यामुळे हा मला अनुभव मी दादरमध्ये राहिलो असतो तर मला आलाच नसता. मी 2020 मध्ये जेव्हा मी निसर्गाच्या सानिध्यात राहायला लागलो तेव्हा मला प्रत्येक गोष्टीची जाणीव करून मिळाली मला. हे साधं पाणी दादरचा माझ्या घरातलं थोडासा नळ जरी उघडा राहिला तरी आधीच्या सवयीप्रमाणे अरे कोणीतरी बंद करेल असं होतं. पण आता तो अलर्टनेस एवढा वाढलाय की मला तिकडे गावात राहून कळलं की पाणी किती इम्पॉर्टंट आहे आणि पाण्याचे काय काय आम्ही तिकडे करतोय मेहनत त्याच्याकरता, की पाणी सतत कसं मिळवता येईल तिकडे याच्याकरता आपण झटतोय. पण तेच दादरमध्ये राहिल्यावरती इझिली अवेलेबल आहेत भरपूर गोष्टी. आणि निसर्ग म्हणजे मी कधी आयुष्यात मला वाटलं नव्हतं की मी निसर्गाच्या सानिध्यात एकटा जाऊन 1-1, 2-2 तास फक्त एन्जॉय करू शकेन. म्हणजे ते मला शब्दात सांगता येणार नाही, तो तुम्ही अनुभव घ्यावा लागेल आणि तो अनुभव फक्त तिकडे गेल्यानंतरच मिळतो. म्हणजे काही गोष्टी अशा असतात ना की तुम्ही निसर्गाकरता काय करू शकता, म्हणजे जसं तू प्रश्न विचारलास तसं तुम्ही तिकडे आमच्या इकडे तलावावरती या पावसाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये, जेव्हा तलाव पूर्ण भरला असेल त्या तुम्ही बाकावरती बसा आणि अर्धा तास तुम्ही तिकडे बसलात
की ऑटोमॅटिकली तुम्हाला कळेल की निसर्ग काय आहे. म्हणजे ते कोणीच शब्दात सांगू शकत नाही. म्हणजे भरपूर लोक आलेत, भरपूर लोक तिकडे येऊन एन्जॉय केलंय आणि अगदी पार्टीपासून ते नाच गाणी क्रिकेट खेळणं सगळं झालंय. पण शेवटी जाताना सगळेजण एकच म्हणत की त्या बेंचवरती बसून जी मजा आली ना ती म्हणे कुठेही नाही. क्या बात आहे. म्हणजे ताजमहाल समोर ते बेंचेस ठेवलेले आहेत आपल्या इकडे आणि सगळेजण फोटो काढतात. आग्र्याचा ताजमहाल आहे हम्म. आणि तो ताजमहालचं बघणं आणि आपल्या इकडून सह्याद्री बघणं, आपला तलाव बघणं, निसर्ग बघणं, हे दोन्ही खूप अफाट गोष्टी आहेत. ताजमहाल पण अफाटच आहे. पण हे कसं आहे ना, हे मनातून तुम्ही काय विचार करताय, तुमचं काय थॉट प्रोसेस आहे, हे सगळी बाहेर पडते. क्या बात. त्याच्यामुळे ते खूप कमाल आहे. त्याच्याकरता मी तुझ्या मार्फत सगळ्यांना सांगतो की तुम्ही नक्की वनराईला या आणि तुम्हाला तिकडे आल्यानंतर ऑटोमॅटिक निसर्गाची जादू काय ते कळेल. क्या बात आहे. सो ही जादू कळण्यासाठी शेवटचा प्रश्न की आता आम्हाला सगळ्यांनाच, मी तर येऊन गेलोय, पण जे कोणी आता पाहणार आहे त्यांना जर या वनराई पळूमध्ये यायचंय, नाशिक, मुंबई, ठाणे, पुणे जो आसपासचा परिसर आहे यांना यायचं असेल तर ते कसं येऊ शकता, आपलं एक्झॅक्ट ठिकाण कुठं आहे, आणि त्या 3 गोष्टी सांगशील की ज्या गोष्टी साठी म्हणून लोकांनी इथे यावं. ओके, सो आपलं ठिकाण आहे मुरबाड तालुक्यामध्ये पळू गावात. अच्छा. पळू गाव जे आहे ते 100 किलोमीटर आहे मुंबईवरनं, साधारणतः 80 किलोमीटर ठाण्यावरनं, 160 किलोमीटर पुण्यावरनं आणि 150 किलोमीटर नाशिकवरनं. असं ते तिघांच्याही मध्ये वसलेलं एक छोटंसं पळू गाव आहे की जे खूप सुंदर आहे. आणि वनराई म्हणून आपला प्रोजेक्ट आपण तिकडे राबवतोय आणि राबवत असताना तिकडे निसर्गाची आपण खूप काळजी घेतो, आपण जपतोय. आणि 3 गोष्टी जसं तू म्हणालास की वनराईमध्ये का यावं किंवा तुम्हाला मी का इन्व्हाइट करतो, तर 3 गोष्टी म्हणजे निसर्ग, तिकडची सगळी प्रेमळ लोक आणि मी स्वतः. माझ्याकरता तुम्ही नक्की या आणि वनराईमध्ये मी तुमची वाट बघतोय. आणि हा तर येऊन गेलाच आहे आणि ह्याला खूप आवडलंय. त्याच्यामुळे मला खूप बरं वाटतंय की हा येऊन गेलाय. नाहीतर भरपूरदा असं होतं की मला एक्सप्लेन करावं लागतं की नक्की वनराई काय आहे आणि कसं आहे ते. त्याच्यामुळे थँक्यू व्हेरी मच. तू एवढं माझी छान मस्त मुलाखत घेतलीस आणि आपण लवकरच परत वनराईमध्ये पार्ट 2 घेऊ याचा. नक्कीच नक्कीच. थँक्यू सो मच दादा. सो आजच्या या भागामध्ये आपण पॉडकास्ट करतोय. खरं तर हा पण एक काय म्हणता ना, उद्योजकांचा विषय का असं आपण याला म्हणू शकतो. कारण की एक व्यक्ती जो टुरिझम मधलं शिक्षण घेतो आणि पुढे जाऊन ह्या सगळ्या गोष्टी फिरताना एक ग्राउंड लेवल पासून ज्यांनी अनुभव घेतलेला आहे की लोकांच्या गरजा काय, म्हणजे आनंदासाठी फिरताय पण त्यावेळेस सुद्धा काही गरजा घेऊन निघतो, काही अपेक्षा घेऊन निघतो. त्या अपेक्षा कशा आपण पूर्ण करू शकतो याची सगळी समज घेऊन पुन्हा एकदा आपल्या देशात येऊन, आपल्या मातीमध्ये येऊन आणि लोकांना निसर्गाशी कनेक्ट करण्याचं एक स्वप्न घेऊन वनराई उभी करतो आणि त्या वनराईसाठी आपल्याला आता इन्व्हाइट करतोय. तर नक्कीच आपण सगळ्यांनी या वनराईला एकदा तरी व्हिजिट करूया. ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यातल्या पळू या गावामध्ये उभारलेली वनराई नक्की बघूयात आपण. आणि तुम्हाला आजचा हा पॉडकास्ट कसा वाटला नक्की कळवा कमेंट्स करून. आणि वनराईला पण एकदा व्हिजिट करा आणि विषय का मराठीला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि या पॉडकास्ट विषयी कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद. थँक्यू. Yes.